कात्रे सर? येतोय आवाज येतोय? पिंपळावरची पाखरं फडफड करीत उडाली. पानांची सळसळ आणि बांगड्यांची किळकिळ अशा मिश्र आवाजात दातावर दात घासत एक विचित्र आवाज काढत तो म्हातारा कंदील पिंपळाच्या बुंध्याची ठेवून निघाला आणि काहीतरी पुटपुटायला लागला. लिंब, कुंकू, बिब्बे, राख असा सारा सरंजाम तिथं आधीच त्यानं मांडला होता. सगळं करतानाच त्याचा हात जड झाला. तो कोणीतरी धरला आहे. कोण धरलाय ते मात्र काही दिसत नव्हतं. गिळगिळीत स्पर्श म्हाताऱ्याला जाणवला तसा त्यानं शरीराला जोरदार झटका दिला आणि पुढं अशा असंख्य वर्णनांनी मराठी वाचकाचं भावविश्व गेली काही दशकं व्यापून गेले. नवरसांपैकी एक रस असलेल्या भय या रसाला फुलवण्याचं, त्याही पलीकडे जाऊन काही रहस्य उलगडण्याचं किंवा काही गूढ म्हणूनच ठेवण्याचं साहित्य आपण गेल्या अनेक वर्ष वाचतोय. माणसाच्या पाचवीलाच पुजलेल्या या भीतीबद्दलचं घडाभर तेल कशासाठी असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. त्याला अर्थातच निमित्त आहे आजच्या या परिचर्चेचं. मराठी साहित्यात भयकथा, रहस्यकथा आणि गूढकथा यांचा इतका दुष्काळ का आहे? भीतीची उत्पत्ती हीच मुळात आत्मरक्षणाच्या जाणीवेत आहे असं रत्नाकर भटकरी म्हणले होते. मग आपल्याकडे या जाणीवा विस्तारण्याचं काम झालं का याचा धांडोळा आपल्याला घ्यायला पाहिजे. या परिचर्चेसाठी संवादक म्हणून मी आपल्या समोर उभा आहे. परिसंवादाचं एक जो टिपिकल फॉर्म आहे तो बाजूला ठेवून आपण परिचर्चेचा फॉर्म इथं मुद्दाम निवडलाय. या विषयावर कोणतीही गहन स्वरूपाची चर्चा करण्याचा किंवा काही समीक्षकाच्या चौकटीतले निष्कर्ष मांडण्याचा आपला हेतू निश्चित नाही. मात्र या प्रकारच्या लेखन करणारे आणि त्याचा आस्वाद घेणारे असा दोघांच्या समन्वयातनं काही निरीक्षण मात्र मांडण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. सगळेजण कोणती भीती न बाळगता, भय न बाळगता त्यात मोकळेपणानं बोलतील अशी आशा आहे. सुरुवातीला भयकथा, गूढकथांचा आणि ओघानच मराठीतल्या कथेचा आढावा थोडक्यात घेतो आणि नंतर प्रश्नोत्तर असं त्याचं स्वरूप ठेवतो. कथा या मराठी साहित्य परंपरेला एक मोलाचा आणि मोठा असा इतिहास आपल्याकडे आहे. कालप्रवाहात तिचा विकास आणि विस्तार होत गेलाय. मराठीची कथेची पाळंमुळं महाराष्ट्रातल्या मातीत रुजली आहे. जीवन व्यवहाराची व्याप्ती आणि परंपरा यांनी ती जोपासली आहे. रामायण महाभारताच्या कथा, पौराणिक कहाण्या, व्रतकथा, लोककथा यापासून त्याची सुरुवात झाली. मुळातच माणसाला गोष्ट ऐकण्याबद्दल आणि त्याचं पुढं काय झालं हे समजून घेण्याबद्दल रस असल्यामुळं कथा पण वेगवेगळ्या टप्प्यांवरनं पुढे विकसित होत गेली. पंचतंत्र हितोपदेशापासून पुढे त्याचा प्रवास झाला. हरिभाऊ आपटेंच्या स्फुट गोष्टीला VC गुर्जरांनी संपूर्ण गोष्ट बनवलं तर दिवाकर कृष्णांनी तिला कथेचं रूप बहाल केलं. फडके खांडेकरांनी मराठी माणसाच्या रसिकाच्या मनावर अधिराज्य गाजवलं. फडकेंनी निरगाठ उकलतंत्राची कथा पुढे आणली. ती परंपरा अगदी वपू काळेंपर्यंत पुढे सुरू राहिली. लक्ष्मणराव सरदेसाई, ग.ल. ठोकळ, र.वा. दिघे यांच्या कथांवर फडके यांच्या रंजनवादी लिखाणाचा एक मोठा प्रभाव होता. पण त्याच वेळेस य.गो. जोशी, महादेव शास्त्री जोशी, जी.व्ही. जोशी यांच्या कथांमधनं या प्रभावातून सुटण्याचा पण प्रयत्न दिसला. बी. रघुनाथांनी मराठवाड्यातील माणसाच्या जीवनाचं दर्शन घडवलं. त्याचप्रमाणे श्रीम माटे यांनी उपेक्षितांच्या अंतरंगातही डोकावून पाहिलं. वामन चोरगडे यांच्या कथांमधून भाषेचे, निवेदनाचे वेगवेगळे प्रयोग सहज घडत गेले. त्यानंतर मराठीमध्ये नवकथेचे एक मोठं युग आलं. त्यामध्ये गंगाधर गाडगीळ, विद्याधर पुंडलिक, श्रीदा पानवलकर, अरविंद गोखले, शांताराम, सदानंद रेगे, दिबा मोकाशी यांनी या कथेतून एक नवीन दृष्टी मराठी वाचकाला दिली. जी.ए. कुलकर्णींनी नवकथेला आलेलं साचले पण दूर केलं. पुढं त्यानंतर गूढ, रहस्य, भीती अशा वेगवेगळ्या जॉनरचं लिखाण जी.ए.नी केलं. याशिवाय ऐतिहासिक कथा, विज्ञान कथा असे कथेचे भिन्न प्रकारही मराठी साहित्यामध्ये सशक्तपणे हाताळले गेले. स्त्री कथाकारांची पण मोठी आपल्याकडे परंपरा आहे. ज्योत्स्ना देवधर, योगिनी जोगळेकर, सुमती क्षेत्रमाडे, शैलजा राजे, शकुंतला गोगटे यांसारख्या लेखिकांनी वाचनप्रिय लेखन केलं. बदलत्या स्त्री भावनाचं आणि आधुनिक जाणीवांचं दर्शन विजया राजाध्यक्ष, गौरी देशपांडे, आशा बगे, मेघना पेठे, सानिया आणि अगदी अलीकडच्या काळातल्या मोनिका गजेंद्र गडकर यांच्यापर्यंत दिसलं. दिलीप चित्रे, भाऊ पाध्ये, विलास सारंग, श्याम मनोहर, अनिल डांगे, रंगनाथ पठारे, राजन खान, मिलिंद बोकील, राजेंद्र माने यांसारखे कथा लेखक आपल्याकडे आले आणि त्यांनी आधुनिक जाणीवांचा विस्तारही आपल्याला करून त्यांची कथा पुढे नेली.
हा अर्थात काही कथेचा सर्वंकष असा स्वरूपाचा धांडोळा नाही, मात्र कथा वाङ्मय प्रकार आपल्याकडे किती सशक्तपणे हाताळला गेला त्याचं एक ते दाखवण्यासाठी तो पुरेसा आहे असं वाटतं. भलेही भालचंद्र नेमाडेंसारख्या ज्येष्ठ साहित्यिकांनी कथा हा क्षुद्र वाङ्मय प्रकार आहे असं का म्हणेना. कथा सांगण्याची ऐकण्याची अशा दोन्हींची आवड असलेल्या मराठी माणसाला घाबरून टाकण्याचं आणि एका वेगळ्या विश्वाची ओळख करून देण्याचं काम आपल्याकडे गूढकथा रहस्यकथा लेखकांनी केलं. डिटेक्टिव्हचं जे एक पूर्णपणे वेगळं विश्व जे फक्त पाश्चात्य साहित्यात आणि चित्रपटात दिसत होतं ते आपल्याकडे मराठीत आलं. रहस्यकथा आणि भयकथा असे दोन स्वतंत्र विषय आहेत. आपल्याकडे कायमच त्याबाबत गल्लत होती. दोन्हीचाही स्वतंत्र असा इतिहास आपल्याकडे आहे. 1862च्या ज्ञानप्रसारक मासिकाच्या अंकात नवलकथा या नावानं सगळ्यात पहिल्यांदा मराठीतली रहस्यकथा लिहिली गेली. त्यानंतर 1900 मध्ये WN मुळगावकर कंपनीनं गुप्त पोलीस बहादर नावाची कादंबरी प्रसिद्ध केली. त्यानंतर महादेव शंकर गोरे, गोविंद नारायण शास्त्री दातार यांनी काही रहस्य कादंबऱ्या लिहिल्या. त्यातल्या दातारांच्या काही कादंबऱ्या पुन्हा आता अजबनं प्रकाशित केलेल्या आहेत. त्यानंतर बाबूराव अर्नाळकर, डॉक्टर ब.ल. वष्ट यांनी रहस्य कथेची परंपरा पुढे नेली. हाच प्रकार भयकथेबाबत पण आहे. द पाम खांबेटे आणि दचिन सोमण यांना आपण भयकथेचे जनक म्हणतो. सगळ्यात लोकांना घाबरून टाकणारी आणि घाबरगुंडी अशी उडल अशी कथा सगळ्यात पहिल्यांदा सोमणाने लिहिली. रहस्यकथा भयकथा या विश्वात आपल्याला आठवतात ती बाबूराव अर्नाळकर, नारायण भारत, गुरुनाथ नाईक, रत्नाकर मतकरी, सुहास शिरोळकर यांची नावं. धारपांसारखा लेखक या भयकथा लेखनाकडे जाणीवपूर्वक वळला. HP लवक्राफ्ट, ऑर्थर कॉनन डायल, स्टीवन किंग, मायकेल मॅकडोवेल, जोसेफ पायन ब्रेनन यांच्या या लेखकांनी ज्या भयकल्पना मांडल्या होत्या त्यांच्यापासून धारपांच्या लेखन प्रेरणा तयार झाल्या असं म्हटलं जातं. त्यांनी या क्षेत्रात जे अफाट आणि अचाट काम केलंय त्याला खरंच तोड नाही. धारपांच्या काळातही रिलेव्हंट वाटतात. त्यांची पुस्तकं पुन्हा आवर्जून लोक घेऊन वाचतात. सोशल मीडियाच्या काळातही फेसबुकवर धारपांची एक वाचक चावडी आहे. धारपांच्या आधी चंद्रकांत सखाराम चव्हाण उर्फ बाबूराव अर्नाळकर यांच्या रहस्य कथांनी आपल्याकडे खळबळ उडून दिली. धनंजय, झुंजार, काळा पहाड यांच्या पात्रांनी वाचकांना वेड लावलं. झुंजार कथांनी अनेक वेगवेगळे नवीन खपाचे विक्रम केले. अर्नाळकरांची रहस्य कथा वाचकाच्या कल्पनाशक्तीला कायमच हुलकावणी देणारी ठरली. अर्नाळकरांचा बहर साधारण 66 ते 68 पर्यंत होता, पण त्यानंतर दिवाकर नेमाडे, गुरुनाथ नाईक, SM काशीकर यांनी ही रहस्य कथेची परंपरा सुरू केली. रत्नाकर मतकरीच्या गुडक वाचकांना गुंतवून ठेवलं. कमीत कमी शब्द, आकर्षक रचनाबंध, छोट्या छोट्या वाक्यातून कमीत कमी वेळात जबरदस्त परिणामांची निर्मिती हे त्यांच्या कथांचं वैशिष्ट्य होतं. सुहास शिरवळकर, चंद्रकांत काकोडकर, सुभाष शहा, श्रीकांत सिनकर, शरदचंद्र वाळिंबे अशा अनेकांनी गूढ रहस्य कथांच्या यज्ञात आपापला हातभार लावलाय. गुन्हे आणि त्यामागची उकल कारण असं सगळं उलगडणारी वक्रू जोशींची पोलीस चातुर्य कथाही आपल्याकडे प्रचंड प्रसिद्ध झाली. दक्षतासारखं नियतकालिक हा आशय जास्तीत जास्त संख्येनं मांडत गेलं. याखेरीज या व्यासपीठावरून आणि साहित्य संमेलनात पहिल्यांदाच हा विषयावरचा परिचर्चा होती, त्या निमित्तानं काही विस्मृतीत गेलेल्या लेखकांचा उल्लेख पण मला आवश्यक वाटतो. अनिल टी कुलकर्णी, चिंतामणी लागू, अरुण ताहमणकर, अनिल बर्वे, दत्ता प्रभुणे, व्यंकटेश महाजन, राजा पारगावकर, शरद दळवी, रामचंद्र सडेकर अशा अनेक गूढ रहस्य कथा लेखकांचा आपण इथं एक त्यांची दखल घेणं त्यांच्या कार्याची असं मला गरजेचं वाटतं. नवल, हंस, धनंजय यासारखे दिवाळी अंकातून सातत्यानं गूढ आणि रहस्य कथा येत गेल्या. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये त्याचं प्रमाण कमी झालं. आजच्या या परिचर्चेमध्ये लेखक म्हणून सहभागी असलेल्या ऋषिकेश गुप्तेंनी जाणीवपूर्वक हा आकृतीबंध हाताळला. दंशकाल सारखी कादंबरी असो किंवा मग नुकताच आलेला जारणसारखा सिनेमा असो, त्यांनी भय आणि गूढ या विश्वाचं एक वेगळंच दर्शन आपल्याला घडवलं. याशिवाय बशीर मुजावर, र. नेलेकर, अभिजित थिटे यांसारखे लेखक सध्या भयकथा लिहिण्याचं काम करतात. भयकथांच्या बाबतीत हे आहे तर दुसरीकडं डिटेक्टिव्हच्या ह्याच्यामध्ये श्रीकांत बोजेवारांचा अगस्ती आणि सौरभ वागळे यांचं डिटेक्टिव्ह अल्फा नावाची 2 कॅरेक्टर आहेत, ती पण सध्या प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या पुस्तकांच्या प्रती विक्री होत आहेत. अशा या सगळ्या एकूण भयकथा आणि गूढकथेचा आपण आढावा घेतलेला आहे. या परिचर्चेचा एकूण आशय समजण्याकरता आणि एकूण हे करण्याकरता तो पुरेसा आहे असं मला वाटतं. आता त्यानंतर आपण या अजून एक संदर्भ सांगायचा. अरुण ताहमणकरांच्या कुटुंबीय माधुरी ताहमणकर म्हणून आहेत, त्या गेले 3 ते 4 वर्ष भयकथेचा दिवाळी अंक काढतात स्वतंत्रपणे. आणि भयकथा रहस्यकथांच्या संदर्भात जो काही इतिहास आपल्या मराठीतला आहे
त्याच्यासाठीच एक गेले 4 ते 5 वर्ष पंकज भोसले नावाचे पत्रकार कथाकार आहेत, तर त्यांनी या सध्या सगळ्यावर खूप मोठं लेखन केले. गेले 5-1 वर्ष त्यांचा एक प्रोजेक्ट सुरू आहे. रोहन प्रकाशनतर्फे त्याचं पुस्तक नवीन येत आहे. यामध्ये या सगळ्या जे लेखक आहेत त्या लेखकांची म्हणजे पूर्ण त्यांनी इतिहास घेतलाय, त्यांच्या कथांची वैशिष्ट्य सांगितली. यातल्या अनेक कथाकारांच्या कथांची पुस्तकं आज उपलब्ध नाहीत महाराष्ट्रामध्ये. त्याच्या पण त्यांनी शोध घेऊन त्या गावात जाऊन लायब्ररी गुंडाळून असं सगळं मोठं काम त्यांनी केलेलं आहे. तर त्याचा पण एक महत्वाचा उल्लेख मला आवश्यक वाटतो. आता या माझ्या निवेदनानंतर सहभागी वक्त्यांकडे आपण वळूया. सगळ्यात पहिल्यांदा सगळ्या सहभागी लोकांना माझा पहिला प्रश्न हाच आहे की या प्रकारच्या लेखनाचा खरंच दुष्काळ आहे असं वाटतं का? सुरुवात मतकरीत बसून. या प्रकारच्या लेखनाचा आत्ता दुष्काळ आहे का असा आपला मूळचा विषय आहे. तर मला वाटतं की या प्रकारच्या लेखनाचा दुष्काळ हा तसा अनेक वर्ष आहे. म्हणजे ते लिहिणारे लोक हे पहिल्यापासूनच थोडे कमी प्रमाणात आहेत म्हणा. त्याला वाचकांची मागणी होती जी तू म्हणालास, किंवा मोठ्या प्रमाणात काय वाचनालयांमधून गेलेले किंवा पुस्तकांचे खप हे होतेच पहिल्यापासून. पण तरी सुद्धा मला वाटतं साहित्याने इंग्लिश साहित्य आपण त्याला म्हणू शकतो की जे मुख्य धारेतलं जे साहित्य आहे त्याच्यामध्ये कायमच त्यांना थोडंसं दुय्यम प्रकारचा लेखण्याचा प्रयत्न हा पहिल्यापासूनच झालेला आहे. म्हणजे आता जी नावं तू घेतलीस त्याच्यामध्ये त्यातले कुठलेच लेखक असे काही जे बाकीच्या यांच्याबरोबर म्हणजे वाचनालयात तू गेलास कुठल्या तर बाकीच्या जे प्रस्थापित साहित्यिक आहेत त्यांच्याबरोबर त्यांची पुस्तकं तुला तितक्या प्रमाणात तिथे ठेवलेली दिसणार नाहीत. याचं थोडं कारण असं सुद्धा आहे की आपल्याकडे एक टेंडन्सी आणि आपल्याकडे मी जेव्हा म्हणतो तेव्हा मी म्हणेन की एकूणच साहित्य विश्वात ती आहे. केवळ आपल्याकडे असं नाही, परदेशात सुद्धा इंग्रजी साहित्यात सुद्धा आपल्याला ती काही प्रमाणात दिसते की बेस्ट सेलर जरी लेखक असले तरी सुद्धा त्यांची गणना जे साहित्यिक वळणाचा लिहितात त्यांच्या पेक्षा थोडीशी मागे केली जाते. तर त्यामुळे ही एक टेंडन्सी लोकप्रिय आहे ते थोडंसं कमी महत्वाचं आहे, थोडंसं कमी दुय्यम आहे. आणि जे दर्दी लोक वाचतात ते काहीतरी विशेष आहे, काहीतरी वेगळं आहे, अशा प्रकारची एक टेंडन्सी कायमच साहित्यामध्ये आहे. त्यामुळे मी म्हणेन की ते केवळ आत्ताच त्याच्याकडे दुर्लक्ष होतंय असं नाही, त्याच्याकडे कायमच दुर्लक्ष होत गेलेलं आहे. आणि आत्ताचा काळ त्याला काही वेगळा नाही. आता तू जर नावं आठवायची म्हटलीस तर तू जी पुष्कळ नावं जी सांगितलीस आत्ता त्याच्यामधली आपण आठवायला गेलो तर किती नावं आपल्याला आत्ता आठवतील? की आता मी तुझ्याशी त्या दिवशी बोलताना जेव्हा म्हटलं तेव्हा मला दप्पा खांबेटे, दची सोमण, गराटिकेकर मग झालं धारप डायरेक्टली. तर त्यामुळे अशी मोठ्या प्रमाणामध्ये नावं आपल्याला आठवतात कारण ती मोठ्या प्रमाणामध्ये पुढे त्यांचा पुरस्कर्ती ठरली नाहीत ती नावं घेत, त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये गौरव झाला नाही. याला एक थोडंसं उत्तर दिल्यासारखं मला वाटतं हल्लीच्या काळामध्ये जर आपण कुठल्याही आता इथे प्रदर्शनामध्ये जर सुद्धा बघितलंस तू धारपांची तुम्हाला पुस्तकं बऱ्याच प्रमाणात मोठ्या संख्येने दिसतील. तर त्यामुळे बाबा म्हण किंवा म्हणजे रत्नाकर मतकरी म्हण किंवा नारायण धारप म्हण यांची नावं आजही टिकून आहेत आणि ती आपल्याला सतत अशी दिसतात आणि त्यांच्या एडिशन सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सतत येत असतात. धारपांची आधीच्या काळामध्ये थोडी कमी म्हणजे दुय्यम प्रकारची प्रकाशनं होती. आता मी मुख्य धारेमधल्या प्रकाशकांनी अनेक त्या काढायला ती सुरुवात केलेली आहे पुस्तकं. त्यामुळे असे आता काही लेखक अजून आहेत. ऋषिकेश त्याच्यामधला महत्वाचा लेखक आहे पण आता सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यामुळे मला असं वाटत नाही की आजच काही झालेलं आहे. हे पहिल्यापासून आहे तसंच आहे आणि त्याच्यामध्ये थोडा बदल व्हायला हवा आणि त्याच्यामध्ये कदाचित अधिक समकालीन पद्धतीचं लिहिलं गेलं तर त्याच्याकडे मला वाटतं आपण पुढच्या टप्प्यावरती बोलू. पण मला वाटतं आत्तापर्यंत तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं तर मला वाटतं आत्ता काही फार वेगळं विशेष नाही आहे, आधीपासून तसं. ऋषिकेश, अशा प्रकारच्या लेखनाचा हाच प्रश्न सध्याचा दुष्काळ आहे का? त्याबद्दल तुमचं मत काय आहे? मला दुष्काळ आहे असं वाटत नाही कारण बरेचसे सध्याचे लेखक जे आहेत ते या प्रकारची वाङ्मय निर्मिती करत आहेत आणि आपला विषय होता की हे लेखन दुर्लक्षित आहे का असा आपला विषय होता. त्या विषयाबद्दल थोडंसं बोलायचं झालं तर मी असं म्हणेन की हे दुर्लक्षित आहे याचं कारण मुळात
माझं हे प्रतिपादन आहे, म्हणणं नाही, हे प्रतिपादन आहे की आकलनाचा अभाव, आपल्याकडे अशा प्रकारच्या साहित्याच्या आकलनाचा दुष्काळ आहे. कारण भय ही इतकी आदिम भावना आहे, म्हणजे माणूस जो उत्क्रांत झाला आणि जेव्हापासून तो गुहेत राहत होता त्याच्या मनातली पहिली भावना होती ती भयाची होती. आणि ते भय हे आपल्याकडे किंवा सर्वत्र जे विकसित झालं ते फक्त भय म्हणजे भूत या भावनेतून. त्यामुळे भयकथेला तुम्ही भूतकथा म्हणून संबोधित कराल तर ती भूतकथा ही थोडीशी कदाचित थोडी दर्जाच्या बाबतीत थोडीशी त्यात काही इकडे तिकडे होऊ शकेल. पण भीतिकथा किंवा गूढ कथा ज्याला म्हणतो, आपलं उभं आयुष्य हे भीतीने आणि गुढाने व्यापलेलं आहे. आणि त्या भीती ज्या आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. पण आपण भीती म्हटली की केवळ अज्ञाताची किंवा भूताची असंच आपण म्हणतो. त्यामुळे मला असं वाटतं की ती कथा जी आपण गूढ कथा म्हणतो, भीती कथा म्हणतो, ही केवळ भूतकथा म्हणून घेतली तर मग ती दुर्लक्षित राहणं हे तसं साहजिक होतं. कारण मधला काळ जो संक्रमणाचा होता त्यात आपण अधिकाधिक रॅशनल होत गेलो, आपण अधिकाधिक व्यवहारवादी होत गेलो, आपण अधिकाधिक सुशिक्षित होत गेलो, विज्ञानाचा पायंडा पडत गेला. बरं, विज्ञान हे जे काही त्यांनी जी काही झेप घेतली ती काही गेल्या 1000 वर्षापासून घेतलेली नाही आहे. ती जी काही विज्ञानाची क्रांती झाली ती अगदी गेल्या मागच्या 100 वर्षात झालेली आहे. पण भूत किंवा भीती ही अनेक वर्षांपासून आहे. त्यामुळे या सगळ्या संक्रमणाच्या काळात भूतकथांकडे थोडंसं दुर्लक्षित नजरेने पाहिलं जाणं हे साहजिक होतं. आणि त्यातनं मला असं वाटतं आपल्याकडे विशेषतः आपल्या मराठीमध्ये भयकथा लेखक हे तितके अपग्रेड झाले नाही. म्हणजे बरेचसे लेखक हे त्याच रंजनाच्या चौकटीत अडकून पडले. मग तो सुष्ट दुष्टाचा लढा, मग दुष्ट शक्ती आणि मग त्यांचं जे काही पाडाव आहे तो कोणतरी मांत्रिक येऊन करणार. या पलीकडे काहीतरी भीती आहे जे रत्नाकर मतकरींनी बऱ्याच प्रमाणात केलं. त्यांच्या कथा या भीतीपेक्षा बऱ्याचशा गुढाकडे होत्या. ते गूढ हे बरेचदा सामाजिक जाणीवांशी जोडलं गेलेलं होतं. तुम्ही मघाच्या यादीत नाव घेतलं की नाही मला माहीत नाही, पण आपल्या वाईतच एक अनिल रघुनाथ कुलकर्णी नावाचे अनिल टी कुलकर्णी वेगळे आहेत. अनिल ओके. रघुनाथ कुलकर्णी नावाचे एक लेखक ओके. होते, अत्यंत मोठा लेखक. त्यांचं लेखन ही गूढकथा या कॅटेगरीत आपल्याला सहजच मांडता आलं असतं. म्हणजे त्यांच्या कथा जर तुम्ही आत्ता वाचाल आणि त्यांचं जर का मूल्यांकन पुन्हा करायचं झालं तर पुरस्कारांच्या याद्या कमी पडतील असं माझं आज ठाम म्हणणं आहे. सो मला वाटत नाही की हा प्रकार दुर्लक्षित आहे. आकलनात आपण कुठेतरी कमी पडतोय. ते आकलन जरासं स्वतःला झटकून आपण नीट केलं तर मला वाटत नाही. पण यात पुन्हा तेच म्हणतो की या दोन्ही गोष्टी जबाबदार आहेत. लेखकांनीही स्वतःला थोडंसं विकसित करायला हवं, अपग्रेड करायला हवं. यानंतर राऊत सरांना मी विचारेन की काय आपलं याबाबतचं एकूण हे मला असं वाटतं हॅलो मला असं वाटतं की आज तरी गूढकथा, रहस्यकथा किंवा भयकथा लेखकांची वानवा आहे. याचा जेव्हा विचार करतो तेव्हा असं वाटतं की या सगळ्याचं मूळ आपल्या इथल्या संत साहित्यामध्ये जातं. आणि मध्ययुगीन काळामध्ये सगळ्या संतांना आदर्श समाज व्यवस्था निर्माण करायची होती. नंतरच्या लेखकांनी सुद्धा आपल्याकडे या संत परंपरेचा विचार करत जे लेखन केलं, ज्या कथा लिहिल्या, तो आदर्श समाज आपल्याला निर्माण करायचा होता. त्यातून या वाचकांना वेगळं काही आपण देऊ शकू असं कुठेही फारसं वाटलेलं दिसत नाही. किंबहुना ज्यावेळी बाबुराव अर्नाळकर भयकथा, रहस्यकथा लिहायचे तेव्हा वि.स. खांडेकरांनी आक्षेप घेऊन त्यांना असं म्हटलं होतं की आपण अशा प्रकारच्या कथा लिहू नयेत. याचा तरुण पिढींवर किंवा नव्या मुलांवर फार वाईट परिणाम होतो. आणि जेव्हा बाबुराव अर्नाळकरांना हा प्रश्न पडला तेव्हा त्यांनी वि.बी. कोलत्यांना सुद्धा या विषयावर विचारलं आणि वि.बी. कोलत्यांनी सांगितलं की अशा कथा वाचून काही आपली पिढी बिघडत नाही, उलट अशा कथा वाचणारी माणसं, मुलं पहिल्या क्रमांकाने येतात तेव्हा आपण लिहायला हवं. पण नेमका तोच भाग येतो की याच्यापेक्षा आपण आदर्श विद्यार्थ्यांना का देऊ नये किंवा आदर्श समाजच आपल्याला घडवायचा आहे
ही भूमिका कुठेतरी लेखकांच्या मनामध्ये कायम रुजलेली असते आणि म्हणूनही अशा कथांकडे थोडं कमी लेखन झालेलं आहे असं मला वाटतं. त्यानंतर हाच परत प्रश्न मी सरांना विचारतो की सध्याच्या काळात त्याचा हे आहे का असं वाटतं का तुम्हाला? अत्यंत चांगलं विश्लेषण विवेचन आपले सर्व विद्वान करत आहेत. भयकथा एक हा जो आज विषय आपण इथे ठेवलेला आहे, मला असं वाटतं की हा विषय सापेक्ष आहे किंवा तुलनात्मक आहे. म्हणजे इंग्रजी भाषेमध्ये अशा प्रकारच्या कथा खूप चालतात, तिथं त्यांची खूप प्रसिद्धी आहे आणि आपल्याकडं तशी तेवढी नाही, हा यामागचा हेतू नक्कीच असावा. आता अगदी याचं वस्तुनिष्ठ उत्तर द्यायचं ठरवलं की वानवा आहे का, तर नक्कीच आहे. मग तसं पाहिलं तर आज साहित्याच्या सर्व क्षेत्रामध्ये उत्तम आणि दर्जेदार लेखनाची वानवा आपल्याला दिसते. आता लेखकांची संख्या जर बघितली आपण, म्हणजे अगदीच पुस्तकाकडे न बघता आपण वेबसाईट्सवर गेलो, ब्लॉग्सवरती गेलो, तर आपल्याला दिसेल की तिथे लेखक आहेत की नाही अशा प्रकारचे लेखन करणारे, तर तसे ते लेखक तिथे अस्तित्वात आहेत. मला असं वाटतं की ते उत्तम फॉर्मच्या किंवा ज्या पद्धतीमध्ये त्यांनी उतरवायला हवं त्या फॉर्ममध्ये ते नक्कीच कमी पडत आहेत. आता लोकांची ती वाचण्याची इच्छा आहे की नाही, तर साधारण चित्रपटाचा इथं झाला तर चित्रपटांकडे जर पाहिलं तर ते लोकांमध्ये ती वाचण्याची किंवा समजून घेण्याची किंवा तो अनुभव घेण्याची इच्छा नक्कीच आहे असं मला या ठिकाणी वाटतं. टोकेकर सर यानंतर. मला असं वाटतं की रहस्यकथा, गूढकथा आणि भयकथा हे 3 वेगळे दालनं आहेत आणि ती एकाच परिसंवादात सुद्धा आणू नयेत असं माझं पहिलं मत आहे. कारण या तिन्हीवरती 3 वेगळे परिसंवाद होऊ शकतात. आणि याचं एक छान उत्तर म्हणजे गणेश किंवा गुप्तेंना कदाचित माहिती सुद्धा असेल. अनेक वर्षापूर्वी फ्रेंच दिग्दर्शक फ्रान्सवा त्रुफा यांनी अल्फ्रेड हिचकॉक त्यांची एक मुलाखत घेतली. ती खूप छोटीशी मुलाखत होती, 50 तासांची, आणि त्याच्यात फक्त 500 प्रश्न त्याला विचारले होते. त्याच्यावरून एक पुस्तक काढले, त्याला हिचबुक असं म्हणतात. त्याच्यामध्ये हिचकॉकनी भय म्हणजे नेमकं काय, रहस्य म्हणजे नेमकं काय, धक्का म्हणजे नेमकं काय, या सगळ्याचं अतिशय उत्कृष्ट विश्लेषण केलेलं आहे. ते असं आहे की समजा आम्ही इथे बसलोय, एक उदाहरण देतो, त्यांनी वेगळी सिमिली दिली आहे. आम्ही सगळे इकडे बसलोय आणि आमच्या प्रत्येकाच्या बुडाखाली एक बॉम्ब ठेवलाय. हे कोणालाच माहित नाहीये आणि मग एक थोड्या वेळाने तो फुटणार आहे 11 वाजता किंवा 11:30 वाजता. हे कोणालाच माहित नाही ना, तो फुटला, हा झाला धक्का, सरप्राईज आहे हा. पण आम्ही बसलोय, आमच्या खुर्च्यांखाली बॉम्ब आहेत, ते तुम्हाला माहिती आहे पण आम्हाला माहित नाही. तेव्हा तुम्ही म्हणाले उठा ना तिथून, मराल कसं ते मी परिसंवाद करताय, उठा तिथून आधी. पण तुम्हाला ते बोलताच येत नाहीये, तुम्हाला ते सांगताच येत नाही आम्हाला. आता तुमच्या मनात कुतूहल निर्माण झालं, एक भीती निर्माण झाली की आपल्यासमोर यांच्या चिंधड्या उडणार आहेत. हा जो फरक आहे, ह्याचा भय, कुतूहल याचं रूपांतर करणं आहे. तेव्हा हिचकॉकने त्यात एक विधान केलेलं आहे की रहस्य कथेचा, खुनाचा म्हणजे कथेतल्या खुनाचा पहिला आणि महत्वाचा साक्षीदार प्रेक्षकच असतो. आणि मला असं वाटतं की आपण ज्या परिसंवादाबद्दल बोलतोय ते पुस्तकांबद्दल बोलतोय, साहित्याबद्दल बोलतोय. इथे वाचक हा त्याचा महत्वाचा साक्षीदार आहे. आणि मराठीमध्ये दुर्दैवाने सुरुवातीला गुप्ते म्हणाले किंवा गणेश मतकरी म्हणाले तसंच आहे ते, की हे काही नवीन नाही आहे. आमच्याही लहानपणी किंवा त्याच्याही आधी ते चोरून वाचणारं पुस्तकच होतं. वाचण्याचं पुस्तक कुठल्या तरी अभ्यासाच्या पुस्तकात ते बारकसं छोटंसं 40 पानी पुस्तक कोंबून वाचणं, याच्यात आमचं बालपण गेलं आणि त्यांचं गेलं असेल, माझ्या वयाचे जे असतील त्यांचं. आता तीच पुस्तकं मोठे मोठे प्रकाशक भाषांतर करून 700 आणि 800 रुपयाला विकतात आणि ती इतकी जाड असतात. ती बघून मला हेवा वाटतं की काळ किती बदलला.
आमच्या वेळेला माया सामंत किंवा बाबुराव अर्नाळकर वगैरे हे होते, आम्ही ते अभ्यासाच्या पुस्तकात कोंबून वाचत होतो कारण घरचे ओरडू नयेत. पण आता राजरोस वाचता येतात ही पुस्तकं, पण वाचायलाच कोणी नाही आहे. तर मला असं वाटतं की हा जो वाङ्मय प्रकार आहे, साहित्य प्रकार आहे, त्याचं आकलनाचा प्रश्न आहेच, पण तो सन्माननीय नाही राहिलेला. आणि अमेरिकेत किंवा ब्रिटनमध्ये सुद्धा तो तितकासा सन्माननीय नाहीच आहे आजही. त्यालाही पल्प फिक्शनच म्हणतात तिकडे. पल्प म्हणजे लगदा, रद्दी, त्यालाही ते रद्दीच समजतात. आणि हे तरी सुद्धा तिथे विरोधाभास असा आहे की तिकडे जेफ्री आर्चर सारखा एखादा थ्रिलर लिहिणारा लेखक असतो, तो तुरुंगातही जातो आणि तो निवडूनही येतो. हे सगळं तिथे घडू शकतं आणि तो बेस्ट सेलरही असतो त्याच वेळेला. हे सगळं तिथे तिथल्या लोकांनी स्वीकारलेली गोष्ट आहे. आपल्याकडे हे कितपत स्वीकारलं जाईल मला जरा शंका वाटते. याचं कारण मगाचा जो मुद्दा आकलनाचा, आपण याच्याकडे एक स्वतंत्र साहित्य प्रकार म्हणून पाहतच नाही आणि तो पाहायला शिकलं पाहिजे आपण. आणि तेच खरं प्रबोधन ठरेल. आणि मला वाटतं या संमेलनात, मला आठवत नाही 199 झाली, 99 संमेलनात हा परिसंवाद झाला असेल, मला तरी आठवत नाही. कुठे असेल तर एखादा ही पहिलीच वेळ असेल की या साहित्य प्रकाराला कोणीतरी स्टेजवरून बोलावा याबद्दल. ही खूप आशादायक गोष्ट आहे असं माझं मत. बरोबर आहे सर. आणि मला सांगायला आवडेल की याच साताऱ्याच्या भूमीमध्ये काही वर्षांपूर्वी ह्याच विषयावर एक चांगलं चर्चासत्र झालं होतं. विषय हाच होता गूढकथा, रहस्यकथा. आणि वसंत आबाजी डहाके त्या चर्चेमध्ये होते. तेव्हाही हे सगळे मुद्दे आलेत, पण फारसं काही पुढे या लेखकांकडे जाता आलं नाही. का जाता आलं नाही तर वाचकांच्या, आपण अपेक्षा म्हणतो की वाचक हा शेवटी या अनभिषिक्त सम्राट आहे तो त्या साहित्य कृतीचा, आणि तो जेव्हा याचं आकलन करतो, पण तसं लेखन सुद्धा फारसं प्रभावीपणे इथे दिसत नाही. ही सुद्धा एक आपल्याला चिंतेची गोष्ट वाटते. पुढचा अर्थात मुद्दा माझा मतकरींचा आणि गुप्ते दोघांसाठी आहे. पहिल्यांदा मतकरींसाठी आधी की एक कथा लेखक आणि त्याच वेळेस रत्नाकर मतकरींचे पुत्र, अशा दोन्ही संदर्भांकडनं आपण या सगळ्याकडे कसं बघता? कारण मतकरी सर असं म्हणायचे की माझं जे लेखन आहे त्याचा सगळ्यात पहिल्यांदा श्रोता हे माझं कुटुंब आहे. सगळ्यात पहिल्यांदा घरात लेखन केल्यानंतर ते म्हणायचे की मी घरातल्या आमच्या सगळ्यांना वाचून दाखवतो. मग तुम्हाला लहानपणापासून अशा स्वरूपात काही आठवत आहे किंवा असं ह्या लेखनाला एवढी प्रसिद्धी मिळेल, या कादंबऱ्यात या कथा संग्रहांना भरपूर प्रसिद्धी मिळेल असं त्यावेळेस काही वाटलं होतं का असं? आणि दुसरीकडे त्याच वेळेस एक कथा लेखक म्हणून या सगळ्या घरातल्या वातावरणातला किंवा एकूण जे घरातलं हे होतं त्याचा आपल्यावर किती प्रभाव पडला आणि त्याच्या लेखनावर, म्हणजे लेखनात आपल्या तो किती उतरला असं वाटतं? तू म्हणालास तसं ते आम्ही होतोच श्रोते पहिले. आणि माझी बहीण मोठी आहे माझ्यावर, त्यामुळे ही पद्धत होती ती आधीच पडलेली होती मला जेव्हा लक्षात यायला लागलं तेव्हापासून. आणि त्यामुळे आणि बाबा मला आठवतंय तेव्हापासून प्रसिद्ध लेखक होतेच. म्हणजे मला असं नाही वाटलं की पुढे कधीतरी ती पुस्तकांना प्रसिद्धी मिळेल का, कारण त्यांचे संग्रह आल्या त्यांना म्हणजे मागणी होतीच बाबांच्या लेखनाला पहिल्यापासून, म्हणजे माझ्या आठवणीत आहे तेव्हापासून. तर त्यामुळे म्हणजे मला शाळेमध्ये ओळखायचे मतकरींचा मुलगा म्हणून. आणि आता इथे सुद्धा मला माझी ओळख अजूनही काही मतकरींचा मुलगा म्हणून करून दिली जाते. त्यामुळे मला त्याचं काही विशेष तेव्हाही कधी वेगळं वाटलं नाही आणि आता सुद्धा त्याचं वाटलं नाही. आणि त्यामुळे त्यांच्याच संदर्भात जर पाहिलं तर गूढकथा हा लोकप्रिय फॉर्म होताच. आणि पुन्हा गूढकथा आणि जसं यांनी आता सांगितलं की वेगवेगळे हे फॉर्म्स आहेत, तर तसा आणखी सूक्ष्म फरक गूढकथा आणि भयकथा यांच्यामध्ये सुद्धा आहे. भयकथा ही भय निर्माण करणं, त्यामुळे हॉरर हे आपण ज्याला म्हणू त्या प्रकारचं लेखन आहे. आणि गूढकथा ही जास्त करून वियर्ड टेल्स म्हटलं जातं, वियर्ड फिक्शन म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, त्या पद्धतीची आहे की ज्याच्यामध्ये काहीतरी असंदिग्धता आहे, की ज्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला एखादी गोष्ट स्पष्टपणे कळत नाही असं काहीतरी त्याच्यामध्ये आहे. त्याचं बाबा नेहमी एक उदाहरण द्यायचं की आईचं मुलावरचं प्रेम ही सुद्धा एक प्रकारची गूढ गोष्ट असू शकते. आणि त्यांच्या कळकीचं बाळ सारख्या गोष्टीमध्ये त्यांनी वापर सुद्धा त्या अशा प्रकारच्या याचा केलाय. तर त्यामुळे ज्या गोष्टी आपल्या रुटीनली आपल्या पाहण्यात आहेत यांच्यामधून सुद्धा कुठेतरी गूढ कथा आकाराला येऊ शकते.
आणि भयकथा मात्र ही अधिक स्टँडर्ड, अधिक आज असं भूतकथा म्हणाला त्या पद्धतीची अधिक परिचित प्रकारची असू शकते. तर त्यामुळे हा एक तेव्हाच्या याचा भाग झाला. दुसरं म्हणजे तू मला जे म्हणालास की मी माझ्यावरती काही बाबांच्या लेखनाचा परिणाम झाला का, माझ्यावर परिणाम झाला तो अप्रत्यक्ष पद्धतीने झाला असं मी म्हणेन. कारण मी मुळात सुरुवात केली तेव्हापासून मी जर कथा लिहित असतो तर कदाचित तो अधिक डिरेक्ट झाला असता. मुळात मी चित्रपट समीक्षेकडे वळलो, 15 वर्ष चित्रपट समीक्षा केली आणि मग तिथून हळूहळू मी कथेकडे आलो. त्यातूनही अधिक वास्तववादी पद्धतीच्या कथा, अधिक सुरुवातीच्या त्या पद्धतीच्या आल्या. आणि आता माझे गेले दोन संदर्भ जर तू बघितलेस, फ्रीफॉल आणि तडा, तर त्यामध्ये थोडंसं गूढच्या पद्धतीचं आहे लेखन. पण त्याच्यामध्ये सुद्धा मी असं म्हणेन की ते ज्या पद्धतीचं लेखन आहे ते आणि बाबा ज्या पद्धतीचं लेखन करत ह्याच्यामध्ये फरक आहे, संदर्भामध्ये फरक आहे. त्याच्यात एकूणच त्याच्यामध्ये आपण ज्या पद्धतीने त्या कन्क्लुजनला त्या कथांच्या पोचतो त्याच्यामध्ये थोडासा फरक आहे. त्याच्यात एक मी उदाहरण बाबांनीच वाचलेल्या माझ्या कथेबद्दलचं देतो. म्हणजे इन्स्टॉलेशन नावाची कथा आहे की ज्याच्यामध्ये टिपिकल शहरी याच्यामधल्या हायराईज बिल्डिंग मध्ये राहणारा एक माणूस आणि जिन्यामध्ये त्याला तो वॉकला जातो तेव्हा त्याला जिन्यामध्ये दिसणाऱ्या काही गोष्टींमधून काहीतरी अर्थ दिसायला लागतो. अशा पद्धतीची ती कथा आहे. तर त्याचं बाबांनी जेव्हा ती वाचली तेव्हा ते मला म्हणाले की ही मी लिहिल्यासारखी कथा आहे थोडीशी, फक्त मी जर ही संपवली असती तर मी 2 पानं आधी संपवली असती. त्यामुळे कशा पद्धतीने तुम्ही त्याच्या कन्क्लुजनला जाता, काय तुम्हाला काय त्याच्यातून म्हणायचंय ह्याच्यामध्ये काही थोडाफार फरक पडू शकतो. आणि तो तुम्ही कशा पद्धतीने करताय याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काय म्हणजे तुम्ही काय पद्धतीचं लेखन करताय त्याचा त्याच्याशी संबंध आहे. सध्याच्या एकूण काळात सिनेमा या माध्यमाकडे किंवा आता काही टीव्ही सिरियलच्या माध्यमातून हा विषय आला आपल्याकडे, रात्रीचे खेळ चालीसारखे काही सिरियल्स असतील किंवा अशा काही आल्या, तर माध्यम सिनेमाचा ज्यावेळेस तुम्ही बघितलं त्यावेळेस लेखक अशा प्रकारचं लेखन करणारा आणि तोच कंटेंट पडद्यावर मांडणारा, म्हणजे असे दोन्ही भूमिकेतनं तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे म्हणजे ते कितपत म्हणजे हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे दोन्हीमध्ये उत्तम आपण काम केलं, तर त्याच्या मागची आपली प्रेरणा आणि आपला विचार काय होता? माझी प्रेरणा ही भय किंवा भयाचं आकर्षण हीच प्रेरणा होती. आणि दोन्ही माध्यमांचं म्हणाल तर भीती जेव्हा आपण कागदावर तयार करतो किंवा कागदावर आपल्याला निर्माण करायची असते भीती, तर मला वाटतं त्याचा जो काही एक फॉर्म्युला आहे पडद्यावर आणि कागदावर त्यातला एक सामायिक धागा एकच आहे. भय तुम्हाला तयार करताना खूप स्पेस आणि टाईममध्ये तुम्हाला खेळावं लागतं, म्हणजे खूप मोठा अवकाश तुम्हाला तयार करावा लागतो आणि तो अवकाश हळूहळू हळूहळू वाचकाच्या मनात तयार करावा लागतो आणि मग त्या वाचकाच्या मनात ती भीती जी आहे ती हळूहळू अवतरत जाते. भीती जेव्हा ज्याला आपण स्लो बर्न म्हणतो किंवा स्लो पेस म्हणतो, अशा प्रकारचे जेव्हा सिनेमे आपण बघतो त्यात पण तो कॅमेरा संथ गतीने एका खोलीतून दुसऱ्या खोलीत एखाद्या कॅरेक्टरला एक्सप्लोअर करत जात असतो. तर मला वाटतं स्पेस आणि टाईम जो आपण एक्सप्लोअर करतो त्याचं तंत्र जे आहे भीती निर्माण करण्यासाठीचं ते सिनेमात आणि साहित्यात दोन्ही ठिकाणी हे सारखंच आहे. आता सिनेमात काय होतं, सिनेमा हे मुळात तंत्राधिष्ठित माध्यम आहे, त्यामुळे सिनेमात इतर तंत्र खूप साथीला असतात. म्हणजे ध्वनी आहे, तुमचा कॅमेरा तर आहेच आहे, त्यानंतर ही प्रकाश योजना वगैरे जी तंत्र आहे ती तुम्हाला खूप साथीला असतात. पण जे तुम्हाला जेव्हा लिखाण करायचं असतं तेव्हा हे काहीच तुमच्या सोबतीला नसतं. त्यासाठी मग तुमचं शब्द तुमच्या सोबत असतात. त्या शब्दांतूनच, तुमच्या निवेदनातूनच, तुमच्याकडच्या त्या सर्व क्षमतेतूनच तुम्हाला भय किंवा गुण निर्माण करावं लागतं. बरोबर. आणि भय निर्माण करताना मला काय वाटतं, भय निर्माण करणं हे तसं थोडंसं जास्त कष्टाचं आहे. कारण गुण हे तुम्ही एका पॅराग्राफमधनं निर्माण करू शकता, एका परिच्छेदातून निर्माण करू शकता, पण भीती निर्माण करताना बऱ्याच अंशी तुम्हाला स्पेस टाईम मधनं खेळावं लागतं. म्हणजे हा काही थंब रूल नाही आहे, पण मला असं वाटतं. आणि भयाच्या बाबतीत गूढ बरीचदा धक्कातंत्र वापरून तुम्ही त्याचा शेवट करू शकता, पण भयाच्या बाबतीत मात्र असं नसतं. भय हे तुम्हाला शेवटपर्यंत तुम्हाला तिथे ठेवावं लागतं. मगाशी मला मगाशच्या प्रश्नात एक उल्लेख राहिला, तुम्ही पण
ते नाव घेतलं होतं की नाही माहीत नाही मला तुमच्या सुरुवातीच्या प्रस्तावनेत. मला वाटतं G.A. कुलकर्णींनी जो भयाचा वापर केलेला आहे, म्हणजे स्वामी वाचताना तर मी भीतीने अक्षरशः धडकून गेलो. स्वामी वाचताना मी जेवढा घाबरलो तेवढा मी आजवर कधीही घाबरलेलो नाही. पण आपण जीएनना भयाच्या कॅटेगरीत टाकताना थोडीशी आपण दचकतो, कारण तो एवढा मोठा लेखक आहे आणि भय ही ऑलरेडी आपण डिग्रेडेड केलेली कॅटेगरी आहे. मग तिथे कसं टाकायचं, मला तेच म्हणतोय मी. मगाशी पण म्हटलं आकलन किंवा कॅटेगराईज करण्याची जी आपली क्षमता आहे किंवा आपण ज्या पद्धतीने ते केलेलं आहे तिथेच कुठेतरी सगळं अडकलेलं आहे असं वाटतंय. जीएनचं मला वाटतं ना स्वतःच सुद्धा त्या कॅटेगरीत जाण्याची इच्छा नसावी. कारण मी असं ऐकलंय की जेव्हा नारायण धरपांनी निवडक मराठी भयकथा काढलं तेव्हाच ते अत्यंत प्रसिद्ध पुस्तक आहे आणि कॉपीज त्याच्यात अशा दुर्मिळ आहेत तर ते मिळत नाही आणि परत काढण्यासाठी काहीतरी करायला हवं. तेव्हा त्यांनी जीएन कडे कथा मागितली होती असं मी ऐकलं आणि जीएनने ती दिली नव्हती असं मी ऐकलंय. दिली होती, नव्हती ती. माझी पण इच्छा नाहीये मला भयकथा लेखक म्हणावा. माहितीच आहे. ह्याला आता अजून एक वेगळा राऊत आणि बुरसेंकडे मला यायचं आहे की आजच्या काळातले जे युवकांशी जास्तीत जास्त संपर्क आपला येतो विद्यार्थ्यांशी, तर आजच्या काळातले जे युवक आहेत ते असं प्रकारचं काही वाचतात का किंवा त्यांना असं काही वाचायला आवडतं का? आजच्या काळामध्ये वाचन हा भाग थोडासा दुरावल्यासारखा झालाय. कारण आता ही जी नवीन माध्यमं आपल्या समोर आलेली आहेत ज्याच्यामध्ये यूट्यूब असेल किंवा आणखी कुठली असेल, याच्या माध्यमातून ऐकण्यामध्ये ही पिढी जास्त विश्वास ठेवते. कारण वाचायला त्यांच्याकडे फारसा वेळच नाही किंवा वाचलं पाहिजे असं त्यांना आंतरिकही वाटत नाही. त्यापेक्षा तेवढाच वेळ माझा चालता बोलता का होईना मी ऐकू शकतो हा विचार या नव्या पिढीमध्ये जास्त रुजलेला आणि म्हणून वाचनापेक्षा ही पिढी आता ऐकण्यात जास्त वळलेली आहे आणि ऐकून आपल्या जे काही कुतूहल निर्माण होतं, जे काही त्यांच्या भावनिक गोष्टी असतात त्याचं प्रतिपूर्ती त्या माध्यमातून करवून घेत असतात. म्हणजे ह्यालाच फक्त जोडून म्हणतो की अशा प्रकारचं लेखन वाचायलाही आवडत, पण मतकरींच्या कथेवर आलेली समांतरसारखी वेबसिरीज बघितली जाते किंवा मग करोनाच्या काळामध्ये शिरवाळकरांची होती, पण त्यांच्या मतकरींच्या काही ह्याच्यातलं ऑडिओ बुक्स आले कोविडच्या काळामध्ये, तर ते प्रचंड म्हणजे त्याला हे होती कोविडच्या काळामध्ये तो सगळा झाला होता. तर तसा म्हणजे थोडक्यात त्या माध्यमातून ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतं असं वाटतं. त्यांना काय वाटतं? जसा की या ठिकाणी उल्लेख केला, नवीन पिढीचा समजून घेण्याचा जो फॉर्म आहे तो नक्कीच बदलत आहे. तो यूट्यूबवर किंवा आपण असं म्हणू की समाज माध्यमावरती गेलेला आहे, परंतु तो संपलेला नक्कीच नाही. तो इतर फॉर्ममधून तो घेण्याचा प्रयत्न करत आहे. तर तो तितका कनेक्ट होत नाही हे नक्कीच. म्हणजे जसं काल अध्यक्षीय भाषणामध्ये विश्वास पाटील सरांनी त्यांच्या गावाकडच्या काही आठवणी ते कसे शिकले किंवा त्या व्यक्त केल्या, तसं मी माझा अनुभव शेअर करतो या ठिकाणी की आम्ही ज्यावेळी जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये खूप खेड्यामध्ये शिकत होतो त्यावेळी ज्येष्ठ मंडळी बसायची आणि तिथं असे सहज सत्रासारखं भूतांच्या कथा ऐकवल्या जायच्या, कधी कधी सापांच्या कथा ऐकवल्या जायच्या आणि अगदी अंगावर शहारे येतील, भीती येईल. म्हणजे ते जरी ठरवून नसलं तर ते सहज व्हायचं. म्हणजे कधी फक्त पुरुष भूतांच्या कथा, कधी कधी महिला भूतांच्या कथा, असं ते सहज व्हायचं. मग माझ्यासारखा खेड्यात वाढलेला माणूस ज्यावेळी अशा प्रकारच्या कथांशी कनेक्ट करायचा किंवा वाचायचा प्रयत्न करतो तर तो सहज कनेक्ट होऊ शकतो. आता गाव बदललेलं आहे. हे जी या ज्या घटना मी सांगितल्या त्या आता गावात होत नाही. म्हणजे अशा प्रकारची जे सहज चर्चा सापांच्या किंवा याच्या आता तिथं होत नाही. त्यामुळं या पिढीला थोडंसं या प्रकारच्या कथांशी स्वतःला जोडून घ्यायला पण थोडंसं अवघड जात आहे. तो जो अनुभव म्हणजे लहानपणी आलेला, जसं आपण एखादी कुठलीही कथा असो किंवा नाटक असो किंवा कलेचा कुठलाही फॉर्म असो, जर आपल्याला बॅकग्राऊंड असेल तर आपण तो अधिक उत्तम प्रकारे तो समजून घेऊ शकतो. तर या पिढीला दुर्दैवानं ते तसं आहे की ते समजून घ्यायला
त्यांच्याकडे तसा तो बॅकग्राऊंड नसल्यामुळं, पार्श्वभूमी नसल्यामुळं त्यांना ते कठीण जाते. परंतु त्यांच्यामध्ये ती क्षमता किंवा ती इच्छा आहे की नाही, तर नक्कीच आहे. माझं म्हणणं असं आहे की भयकथा जाणून घ्यायचा किंवा समजून घेण्याचा जो मुद्दा आहे, तो जसं आपण मेडिकल एक्झामिनेशनमध्ये DNA वगैरे तपासतो आपला, की आपण 10 पिढ्यापूर्वी माणसाचा असा DNA वगैरे असतो, तसं आपण जर मानसिकदृष्ट्या पाहिलं तर हा DNA समूळ मानव समाजाचा अत्यंत प्राचीन कालापर्यंत जातो. तिथले जे अनुभव आहेत, अगदी 1000 वर्षापूर्वी, 2000 वर्षापूर्वी भीतीचे जे अनुभव आलेले असावेत, किंवा आपण अँथ्रोपॉलॉजी किंवा या प्रकारचे ज्या वैज्ञानिक तथ्य समोर जर बघितले, तर आपल्याला तिथं सहज दिसतं की हे सर्व अनुभव माणसाला आलेले आहेत. ते पाझरत झिरपत आतापर्यंतच्या पिढीमध्ये नक्कीच येत आहेत, आणि या दृष्टीनं ते अशा प्रकारच्या गोष्टींना कनेक्ट करायचा, जोडून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. नाही बोलायचं नाही बोलायचं फक्त एक त्याला जोडून मला हवं की अशा प्रकारचं म्हणजे सध्याच्या पिढीला हे एक आस्वादक म्हणून तुम्ही जागतिक चित्रपटाचे, जागतिक साहित्याचे आस्वादक म्हणून या सगळ्याकडे पण कसं बघता, तिथली परिस्थिती आता काय आहे आपल्या तुलनेमध्ये, हा त्याला जोडून एक प्रश्न. मी आस्वादक म्हणूनच बसलोय इकडे, आणि इतके थोर लोक आहेत, त्यांच्यामध्ये तज्ञ का बोलवलंय, तज्ञांमध्ये हे एक रहस्यच आहे. पण त्याचा उलगडा पुढल्या मुलाखतीत किंवा परिसंवादात होईल. तज्ञ अभ्यासक टाळली पाहिजे, तज्ञ अभ्यासक म्हणूया. हा तसं म्हणा. आता याच्यामध्ये कसं आहे की मला खरं तर पहिला प्रश्न तुम्ही परिसंवादाला ओपन करताना असं विचारायला पाहिजे होतं की तुमच्यापैकी कोणी भूत बघितलंय का. हा प्रश्न खरं तर मला सगळ्यांना विचारायचा आहे. आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये, आणि लोक हो म्हणून सांगितलं तर आणखीन वेळ जाईल. आता मुद्दा असा आहे की जी गोष्ट आपण पाहिलेली नाही पण त्याची ती अनामिक भीती आपल्यामध्ये आहे, ती भीती मला वाटून घेणं, आणि मग त्यातून मी ते वाचन आहे माझं, मी वाचलं पुस्तक. आता हे मगाशी चर्चा झाली की भयकथा, हॉरर पण बघायला आवडतो पण वाचायला नाही आवडत ती कथा. ही सापेक्ष गोष्ट आहे. मला स्वतःला वाचायला आवडते कारण त्यातला नायक नायिका हे सगळे मी तयार केलेले, माझी कास्टिंग माझं असतं मी जेव्हा पुस्तक वाचत असतो. सिनेमामधलं कास्टिंग त्या डिरेक्टरने केलेलं आहे किंवा आणखीन कोणीतरी केलेलं आहे, त्याचं कास्टिंग मी बघणार म्हणजे मला मर्यादा आल्या. मला स्वतःचं पाहिजे कास्टिंग, मला स्वतःला तो भूगोल मी निवडणार आहे. मी एखाद्या हॉरर, त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, तुम्हाला जर का भयकथेचा उत्तम आस्वाद घ्यायचा असेल तर वाचा, सिनेमा नका बघू. सिनेमा बघायला हरकत नाही, पण तो टाइमपास. मला स्वतःला असं वाटतं की दोन्ही माध्यमांमध्ये भयकथा उत्तमच दाखवली जाते. कॉन्ज्युरिंग सारखं एक अतिशय ग्रेट सिरीज येऊन गेलेली आहे, आणि त्याच्यात खरं भीती वाटते आपल्याला बघताना. पुस्तकं वाचताना सुद्धा वाटू शकते. मला स्वतःला वाटतं की आधीच्या काळामध्ये तितकं केलं नाही, पण रत्नाकर मतकरींचा मला विशेष उल्लेख करायचा होता. तो असा होता की मगाशी गुप्ते म्हणाले की अपग्रेड करायला पाहिजे आपल्या लेखकांनी. खऱ्या अर्थाने मराठीतला हा साहित्य प्रकार अपग्रेड रत्नाकर मतकरींनी फक्त केलेला आहे, बाकी कोणीही केलेला नाही. बाकीच्या सगळ्या लेखकांचं माझे अजूनही परखड आरोप आहेत, पण आपण चर्चेच्या ओघात नंतर ते घेऊ. सगळे परपुष्टता आहे, आपण बाहेरून घेतो आणि त्याच्यावरून मराठीकरण करतो आणि काय काय रहस्य कथा लिहून काढतो. हे सगळं संकल्प, आपलं मराठी खूप छान छान आहेत. आपल्याकडे कोकणात तर 2 माणसांमागे एक भूत असेल, पण आपल्याकडे गोष्टी का नाही आहेत, त्या असल्या पाहिजेत आपल्याकडे. हे आपल्याकडे जेव्हा होईल तेव्हा हे दालन अधिक समृद्ध होईल, आणि मला माझ्यासारख्या आस्वादकाला अधिक आनंद होईल. त्याच्याकडे तुम्ही जो आत्ता म्हणला की त्याच प्रश्नाकडे मी येणार आहे, मतकरी आणि दोन्ही, की मराठीमध्ये येताना आता दारबांचं पण अशी आपण ऐकलं की त्यांच्या त्या लेखकांपासून काही प्रेरणा झाल्या असतील असं म्हटलं जातं. पण अशा प्रकारचं जरी तिथनं प्रेरणा घेतल्या तरी त्याला एक भारतीय रूप त्यांनी त्यांच्या ह्याच्यातनं दिलं. तर त्या एकूण प्रवासामध्ये आणि लेखक म्हणून ऋषिकेश गुप्तेंकडं परकाया प्रवेश असं ते एके ठिकाणी म्हणतात की परकाया प्रवेश करून अशा प्रकारचं हे होतं. तर अशा या पाश्चात्य प्रेरणांचा आणि भारतीय एक त्यातनं आलेल्या आकृतीबंधातनं एकत्र झालं, आपण असं एक
डोबळ म्हणू, तर अशा प्रकारच्या या प्रेरणा कितपत खरंच काम करणार आहेत किंवा तुम्ही स्वतः पण अनेकदा सांगितलं की धारपांचा तुमच्या लेखनावर प्रभाव आहे असं सांगितलं, तर त्याबाबत असं खरंच प्रेरणा काम करतात किंवा काय त्याची ती नक्की प्रोसेस काय लेखक म्हणून कशी आहे? प्रेरणांचं काय आहे की अगदी डोबळ शब्दात सांगायचं झालं तर जगात कुणीच काही लिहिलं नाही तर कधीच कुणीच काही लिहिणार नाही. त्यामुळे आधीच्या लेखकांचं वाचून आधीच्या लेखकांमधले निवडक लेखन प्रकार आपलेसे करून आपण पुढे जात असतो. म्हणजे एक साधी गोष्ट आहे की आपण जे बोलायला शिकतो ते सभोवतालची माणसं जे बोलत असतात त्याप्रमाणेच. त्यामुळे ही जी लेखकाची प्रेरणा आणि बाकी गोष्टी आहेत ते इतक्या स्वाभाविक आहेत. धारपांची भाषा मुळातली, धारपांची भीती निर्माण करण्याची क्षमता ही कायमच मला मोहवत आलेली आहे. त्यामुळे धारप हे मी एकेकाळी धारप खूपच वेड्यासारखे वाचलेले आहेत. आणि इंग्रजीतलेही अनेक लेखक त्यात स्टीव्हन किंगचं एक महत्त्वाचं नाव आहे. तेच असं नाव नाही, अनेक नावं आहेत. आणि मुळात तुमचं लेखन हे तुमच्या वाचनावर खूप प्रमाणात अवलंबून असतं असं मला वाटतं. ते थेट प्रेरणा घेण्यासाठी असं नाही, पण तो एक प्रकारचा काय म्हणतो आपण एक प्रकारचा तो रियाज असतो, एक प्रकारची ती प्रॅक्टिस असते. कारण वाचलंच नाही, कोणीच न वाचणारा माणूस लिहितोय किंवा कधीच काही वाचलं नाही आणि तो माणूस लिहितोय हे माझ्या माहितीत नाही आहे. म्हणजे पत्रलेखन किंवा बाकी मसुदे वगैरे लिहिले जात असतील, पण ज्याला आपण फिक्शन म्हणतो अशा प्रकारचं लेखन करण्यासाठी वाचन आणि म्हणून ती प्रेरणा ही अत्यावश्यक आहे. मतकरींना हाच प्रश्न फक्त की अशा प्रकारच्या प्रेरणातनं आता तुम्ही लेखक म्हणून परत आपण म्हणजे पॅरलल लेखक म्हणून पण बघू की अशा प्रकारच्या प्रेरणा इकडून आल्यानंतर त्याचा तेवढा हे होतो का एक वाचकाला गुंतवून ठेवण्यासाठी किंवा अशा प्रकारचं किंवा या लेखकानं असं केलं तर आपण हा फॉर्म निवडावा का किंवा हा आकृतीबंध निवडावा का असं वाटतं का काही लेखकांचं? असा थेट परिणाम होतो असं मला वाटत नाही. काही लोकांकडून काहींचं असं असू शकतं. आता उदाहरणार्थ अरुगी मुराकामीचं जर तू लेखन बघितलंस तर अनेकदा त्याचं वाचल्यावर असं वाटतं की आपल्याला अरे आपण काहीतरी इंटरेस्टिंग लिहायला पाहिजे आत्ताच्या काळाविषयी. ते आता तू डायरेक्टली त्यांनी लिहिलंय त्याची कथा घेऊन लिहिशील असं नाही, पण त्यांचं लेखनामध्येच काहीतरी एक ऊर्जा असते की ज्याच्यामुळे तुम्हाला तुम्ही ढकलले जाता लिहिण्याकडे. तर अशा प्रेरणा असू शकतात. माझ्या मते ऋषिकेश आता म्हणाला ना की आधीचं लिहिलेलं गेलं असतं त्याच्यावरती आपण थोडासा बिल्डअप करतो अशा पद्धतीचं, तर त्याचे केवळ आपल्याकडेच नाही त्याची परदेशामध्ये सुद्धा त्याची उदाहरणं. त्याची मी तुला थोडक्यात उदाहरणं देतो. ती म्हणजे दोन पुस्तकांची. ती म्हणजे हॉन्टेड हाऊस हा फॉर्म्युला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सर्व अनेक वेळा अनेक प्रकारांनी झपाटलेल्या घराचा फॉर्म्युला वापरला आहे. पण त्याची 2 पुस्तक अशी आहेत जी आत्ताच्या काळामध्ये आलेली आहेत आणि तो हॉन्टेड हाऊस हे गृहीत धरून त्याच्याकडे पूर्णपणे वेगळ्या नजरेने आत्ताच्या काळाशी जोडलेली अशा पद्धतीने पाहिलेली. त्यातलं एक हाऊस ऑफ लीव्ज नावाचं पुस्तक आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी सांगण्याच्या पद्धतीमध्ये नॅरेटिव्ह मध्ये काय प्रकारे ते सांगितलं जावं आणि पुस्तकाच्या पृष्ठाचा लेआउट कशा पद्धतीने बदलला जावा. त्यामुळे तू जर ते ईबुक म्हणून वापरायला वाचायलास किंवा ऑडिओ बुक म्हणून ऐकायचा प्रयत्न केलास तुला ऐकताच येणार नाही. ते पानावरच बघण्याचं पुस्तक आहे. ते पुस्तकं उलगडून ती मांडणी तुला दिसणं हे त्याच्यामध्ये खूप महत्वाचं आहे. त्यामुळे हाऊस ऑफ लिव्ज एक प्रकार एक त्यातलं पुस्तक आहे. आणि दुसरं वी यूज टू स्टे हिअर नावाचं एक पुस्तक आहे की ज्याच्यामध्ये एका घरामध्ये एक कुटुंब येतं आणि सांगतं की आम्ही इथे राहत होतो आणि आम्हाला हे घर बघायचं आहे एकदा पुन्हा, तर आम्हाला बघू द्याल का. आणि त्यानंतर त्या घराचं ते घर काय आहे याच्याबद्दल पुष्कळ प्रश्न तयार होतात आणि त्याच्यात त्यांनी वापर केलाय तो आजच्या काळातल्या चॅटरूम्स आणि त्याच्यामध्ये कॉन्स्पिरसी थिअरीज वेगवेगळ्या ज्या तयार होतात ह्या सगळ्या आपल्याला ज्या इंटरनेटवरती जे मटेरियल आज आपल्याला दिसतंय हे सगळं त्यांच्या दर 2 प्रकरणांच्या मध्ये हा भाग येतो सगळा. चॅटरूम्स मध्ये काय डिस्कशन त्या प्रकारच्या भूतांमध्ये पण ती थोडी आता तंत्राचा म्हणजे तंत्राचा वापर करणार, पण त्याबद्दल त्या घराबद्दलची माहिती किंवा त्याबद्दलची चर्चा किंवा त्यात जे रेफरन्सेस आहेत त्या संदर्भांचं पुढे काय झालं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यातून मिळतात. त्यामुळे आपल्याला जे आपण वाचतोय त्याचं आपण आजच्या जगाशी आपण ते कोरिलेट करू शकतो.
जे पूर्वी कसं, आता तू जुनी जर वाचलीस तर ती त्या पद्धतीची एका पद्धतीची जास्त. तुला बरोबर. गरज झपाटलेली दिसतील. बरोबर. तर याच्यामध्ये तुला एक प्रकारचा आत्ताच्या काळाशी एक समकालीन अशा पद्धतीचं भय बरं. तुला पाहायला मिळतं. बरं. यानंतर टोकेकर सरांचा मगाशी त्यांनी जो हे केला तोच प्रश्न की मराठीतल्या अशा प्रकारच्या लेखनाकडं समीक्षकांची बघण्याची दृष्टी काय होती आणि समीक्षकांनी या सगळ्या ह्याला म्हणजे ग्राह्य धरलं नाही, गृहीत धरलं नाही का? मराठीतल्या किंवा महाराष्ट्रातल्या अनेक साहित्य संस्थांमधनं अशा प्रकारच्या लेखनासाठी कुठला पुरस्कार पण कधी नाही, किंवा तर याबाबतचं काय आपलं हे आहे? का झालं असावं असं? हे काय असं घडलेलं आहे. आपण अजूनही रहस्यकथा, गूढकथा यांना आपण थोडस सापत्न भावानेच पाहतो. आणि जे मगाशी उल्लेख केला ते एलिटिस्ट वाङ्मय वेगळं आणि एक वेगळं. जगात सगळीकडे हीच पद्धत आहे, तीच आपल्याकडे आहे, वेगळं काही नाही आहे. पण तरी सुद्धा एक लेखकाला विलक्षण बुद्धिमत्ता लागते भयकथा लिहिताना. बघा, रहस्य कथा लिहिणं एक वेळ कदाचित तुम्ही एक काहीतरी प्लॉट तयार करता आणि लिहिता, ते थोडंसं सोपं आहे. तुम्हाला भय निर्माण करायचंय कागदावरती, हे खूप भयंकर आव्हानात्मक असं माझं मत आहे. म्हणजे हा घेऊन बघावा, प्रत्येक सशक्त लेखकाने हा एक हे आव्हान स्वीकारून पाहावं. ते किती अवघड आहे ते कळेल. भीती वाटणं म्हणजे आपण भीती का दाखवायची, पण अनेकांना असं वाटतं की आपण घाबरवायचं आपल्या वाचकांना. उगाच चांगले बसलेत आपल्या घरात तर त्यांना आपण चांगलं काहीतरी वाचायला देऊ, घाबरवायचं कशाला? ही एक उमदी भावना चांगली आहे ही. पण हिचकॉक म्हणतो तेच खरं आहे की दुःस्वप्नातून झाल्यानंतर ते एक स्वप्न होतं. हा जो एक वास्तवात येण्याचा जो भास आहे तो खूप सुखावा असतो आणि ते सुख मला द्यायचं आहे प्रेक्षकांना. त्यातनं जागा होण्याचा, त्यांना बरं वाटतं, सुटका वाटते. त्या सुटकेचा आनंद देण्यासाठी आपण त्यांना आधी घाबरवायचं असतं. मला असं वाटतं की आपल्याकडे सगळ्यात मोठं संस्थांनी दुर्लक्ष केलं हे आपण समजू शकतो. वाचकांनी सुद्धा फार मोठा त्याच्याबद्दल आवाज नाही उठवला आणि लेखकांनी सुद्धा भराभर आता डिमांड आहे, खपतंय म्हटल्यानंतर दर महिन्याला 2 पुस्तकं येऊन पडत राहिली रहस्यकथांची. आता याच्यामुळे झालं काय की ती परपुष्ट कुठली तरी जेम्स हॅडली चेस मध्ये उचललेलं, त्याला काहीतरी मराठी बाज चढवला आणि घुसवून दिलं, एक सुपर हिरो क्रिएट केला, त्याच्या पाठीमागे काहीतरी एक अशी देऊन टाकली. पुन्हा त्याच्यामधली शैली खूप तडजोड केलेली होती. बाबूजी मी आता याचा सूड घ्यावा काय? नाही बाबू, ते गावदेवी पोलीस ठाण्याचे काम आहे. या प्रकारचे संवाद तुम्ही लिहित होता. हे बाळबोध आहे. हे बाळबोध वाचकच वाचणार, चांगला वाचक नाही वाचू शकत आहे, कारण तो त्याच्या पलीकडे गेला. त्याच्या लेवलला जाऊन तुम्ही जर का लिहू शकत असाल पातळीला, तर ते काम फक्त मतकरी करू शकलेत असं माझं मत आहे. म्हणजे नारायण धारपांच्या काही कादंबऱ्या मला अजूनही आवडतात, पण अनेक त्यांच्या फसलेल्या आहेत असं माझं मत आहे. त्याच्याबद्दल पण हे सापेक्ष असू शकतं. मुळात फसल्या आहेत याचा अर्थ काय, तर ते लिहिल्यात चांगल्या पण त्या प्रेडिक्टेबल आहेत. मला भयकथा, रहस्यकथा जेव्हा प्रेडिक्टेबल होते तेव्हा ती फसते असं वाटतं. मला उत्कंठा शेवटच्या पानापर्यंत पाहिजे, काही 8-10 पानांपर्यंत, तर माझे पैसे वसूल झाले ना, माझा वेळ वसूल झाला. तो आपल्याकडे ज्या दिवशी व्हायला लागेल तिथून सुकाळ सुरू होईल आपल्याकडे. अतिशय महत्वाचं तरी मला आमचे मित्र प्रवीण टोकेकर यांना एक प्रश्न विचारायचा आहे की एकेकाळी ते सकाळमध्ये मौसम है आशिकाना नावाचं क्लासिकाना बघा, एवढ्या लोकांच्या लक्षात आहे. एवढा चांगला कॉलम लिहित होते. आणि राजहंस प्रकाशन नावाचं एक मोठं प्रकाशन आहे आणि प्रवीण टोकेकर नावाचा मोठा लेखक, आणि तो गाजलेला कॉलम तो पुस्तक स्वरूपामध्ये येणार होता असं 6-7 वर्षापूर्वी मी ऐकलं होतं. परंतु मला मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार ते स्क्रिप्ट टोकेकरांकडे अनेकदा एडिटिंगला येताना आणि त्याच्यावर पहाटे काम करताना त्यांचे हात थरथरतात आणि पुन्हा ते प्रकाशकांनी पाहताना प्रकाशकांना सुद्धा असा घाम फुटतो
आणि तुमची ही भयकथा गेली 6-7 वर्ष सुरू आहे, ती पूर्ण कधी होणार तेवढं सांगा. ती यावर्षी पूर्ण होईल असं मी आश्वासन देऊन टाकतो आता. ते मौसम क्लासिकांना हा जो मी कॉलम लिहित होतो, सदर लिहित होतो, ते वाचकप्रिय होतं. ते अभिजात चित्रपट जे आहेत हॉलिवूडचे, त्याची एक रसाळ पद्धतीने एक आस्वादक असं काहीतरी, त्याला समीक्षा म्हणता येणार नाही, त्याला रसास्वाद पण म्हणता येणार नाही, असं काहीतरी होतं. एखादा मित्र दुसऱ्या मित्राला एखादी पिक्चरची स्टोरी सांगतो ना, त्या पद्धतीचं ते खेळ मिळितलं होतं. पण वाचकांना ते आवडलं. त्याचं पुस्तक करायचं गेले आता ते 6-7 वर्ष जरा जास्ती सांगतायत, कारण तेव्हा मी लिहितच नव्हतो. पुस्तकाचं हे 20 सालापासून सुरू आहे, तरी सुद्धा 5 वर्ष झालीच, 5 वर्ष. पण ते हळूहळू काम चाललंय, कारण मुळात एका आळशी लेखकाशी माझगावकरांचा पाला पडलेला आहे. त्यामुळे ते उद्या करू, तो उद्या अजून उजाडलेला नाहीये, तर तो आता लवकरच उजाडेल असं मी ठरवलेलं आहे. हा संकल्प आहे या वर्षाचा. नाही तयार आहे, लेखकच तयार नाही आहे, असं झालंय. ते परिसंवादात त्याचा उलगडा. ह्याला जोडून प्रश्न, सिनेमा अर्थात आता इतकं मोठ्या प्रमाणावरचं लिखाण आपण केलं, आपण वाचलं, मराठीमध्ये अशा प्रकारचा फॉर्म असून पण मराठी चित्रपटातनं तेवढा दिसला नाही. म्हणजे आता अलीकडं काही हे यायला लागलाय, पण आपल्याकडे एक भूताचा भाऊ किंवा अशा प्रकारचा एक हॉरर कॉमेडीचा एक त्याला टच दिला गेला. तर मराठीमध्ये असं झालं नाही. हिंदीमध्ये झालं सुरुवातीच्या काळात, काही म्हणजे सुरुवाती टिपिकल पुनर्जन्म किंवा अशा प्रकारचे सिनेमे असतील, किंवा मग नंतरच्या काळात रामगोपाल वर्मांनी काही चांगले प्रयोग केले. तर जागतिक चित्रपट आणि जागतिक या सगळ्यामध्ये अशा प्रकारचा कंटेंट सध्याची काय परिस्थिती असा मतकरीना प्रश्न. सध्या उत्तम सिनेमे येत आहेत. म्हणजे आता गेल्याच वर्षी आपण जर बघितलं तर पटकन आठवायचं तर टुगेदर नावाची एक फिल्म होती, किंवा ब्रिंग हर बॅक नावाची एक फिल्म होती. या अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीच्या आणि केवळ घाबरवणं ह्याच्या पलीकडे जाणाऱ्या फिल्म्स होत्या. की आता टुगेदरमध्ये प्रेम हा विषय असलेली बॉडी हॉरर असलेली फिल्म ती आहे, आणि ब्रिंगर बॅकमध्ये आईला आपल्या मुलीचं मृत्यूचं झालेलं दुःख आणि त्याच्यातून ती परत आणण्यासाठी तिला काय ठराला जाऊ शकते या पद्धतीचा आशय होता. त्यामुळे अत्यंत ह्युमन अशा पद्धतीचं त्यातली केंद्रस्थानी असलेला विचार, आणि मग त्याच्यातून पुढे येऊन त्याचा भयरूपी आविष्कार. त्याच्यामध्ये आता कॉन्ज्युरिंग सारख्या याचं जर बघितलं तर त्या प्युअर घाबरवणाऱ्या फिल्म्स आहेत. पण त्यापेक्षा मला वाटतं ह्याच्या पद्धतीच्या ज्या फिल्म्स आहेत त्या अधिक त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी होत आहेत असं वाटतं. आणि त्या पलीकडे आपल्याकडे आता अजून एक ह्याला जोडून की अशा प्रकारचा जो आपल्याकडचा आशय आहे तो OTT या माध्यमासाठी किती पूरक आहे, अशा प्रकारचं काही होऊ शकतं का त्या माध्यमातून? आपल्याकडे OTT हे माध्यम सुद्धा दुसरीकडे जे सक्सेसफुल आहे तेच आपल्याकडे घेणं ह्याच्या पद्धतीत अडकलेलं आहे. आणि मराठीचा तुझा मगाशी उल्लेख केलास, मराठीमध्ये एकूणच मराठीचा अनेक वर्ष स्ट्रगल चाललेला आहे की काय लोकांना आवडतं काय नाही. हे गेले तू 70 वर्ष म्हणजे जवळजवळ तमाशापटांची लाट आली तिथपासूनचा पुढचा काळ जर तू बघितलास तर तो धडपडण्यातच खूप काळ गेलेला आहे मराठीचा. त्यामुळे त्यांना आता गेल्या 20 वर्षात साधारण आपण जरा वेगळे प्रयोग, निश्चित ठळक असे प्रयोग करतोय. पण त्याच्यामध्ये सुद्धा आपण आता भयापटांची उदाहरणं बघितली तर जारण सारखं आपल्याला एखादंच उदाहरण आठवतं. मल्याळम एक सिनेमाचं मला अत्यंत चांगलं उदाहरण आठवतं, भूतकालम नावाची फिल्म होती. आणि की त्याच्यामध्ये पुन्हा असं होतं की एक अत्यंत ह्युमन पद्धतीचा विचार त्याच्यामधला, त्या घरामधलं वातावरण आणि तिथे आई मुलगा तिथे राहणारे आणि त्यांच्या तो भूतकालम म्हणजे पास्ट म्हणजे भूतकाळ आणि भूत ऍक्च्युअल झपाटलं जाणं या दोघांमधलं कनेक्शन त्यांनी एक्सप्लोर केलं होतं. आणि अशा पद्धतीची फिल्म आपल्याकडे सहज, एरवी आपण म्हणतो की बजेटचे इश्यूज आहेत ते भूतकालम सारखी फिल्म आपल्याकडे सहज बनणं शक्य आहे जर विचार केला तसा कोणी तर, पण तो करत नाहीत कारण आपल्याकडे काय चालतंय लोकांना याचाच अंदाज आपल्याकडे आलेला नाही. आता हिंदीतही आपल्याकडे तीच परिस्थिती आहे. म्हणजे
तू रामगोपाल वर्माचं उदाहरण दिलंस तेव्हा रामगोपाल वर्माचाही तो एक स्ट्रगलच होता, म्हणजे Struggle होता, तो बरोबर. कन्क्लूडिंग असं काही त्याच्यात नाही, म्हणता येणार नाही. बरोबर. आणि आता तर आपण हॉरर कॉमेडीमध्ये तिकडेच पूर्णपणे अडकलोय. बरोबर. मॅडमच्या ज्या फिल्म्स आहेत, स्त्रीपासून सुरू झालेलं जे आहे त्याच्यामध्ये आपण आता इतके अडकलेलो आहोत की इतर लोक जे विचार करतात तेही आता हॉरर कॉमेडी करता येईल का ह्याचाच विचार करतात. त्यामुळे सिरियस हॉरर आपल्याकडे फार दूरची गोष्ट सध्या आहे. हाच ऋषिकेश गुप्तेंना प्रश्न, आणि त्याच्याबरोबरच एक जोडून की साहित्यामधली फॅन्टसी हा जो प्रकार आहे तो संपला असं वाटतं का आपल्याला? आणि जर संपला असेल किंवा जर तो कायम ठेवायचा असेल तर त्याच्या प्रकारच्या वाचकांचा एक त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, फॅन्टसीचं साहित्य पण तुलनेनं कमी होतं. हे सगळं सिनेमांमध्ये येऊ शकतं का? किंवा हा मगाचा जो प्रश्न होता मराठीमधला एवढं, तर अशा प्रकारचे आपण एक लेखक आणि आता दिल दिमाग बत्ती असेल किंवा हजार वेळा शोले पाहिलेला माणूस असेल आणि जारण असेल, यानंतर आपल्या डोक्यात काही असं आहे का? किंवा पहिला प्रश्न म्हणजे मी गणेश जे म्हणाला, हॉरर कॉमेडीपासून मी पुढे जातो. हॉरर कॉमेडी मला मुळात हेच म्हणायचं की भीती या गोष्टीची आपल्या मनात इतकी भीती आहे की आपल्याला भ्यायचं तर असतं पण त्याच वेळी आपल्याला मोठ्याने हसायचं असतं. त्यामुळे जेव्हा सिरियस हॉरर सिनेमे सुद्धा जेव्हा टाकलेले असतात तेव्हा लोकांना हसायलाच आवडतं, कारण ते हसणं म्हणजे काही टिंगलवाजा नसतं. जे मनावर दडपण येतं त्या दडपणाचा एक प्रकारचा तो एक दूर करण्याचा तो एक प्रकारे ते त्याला दिलेला तो निचरा असतो. त्यामुळे हॉरर कॉमेडी तयार होणं एक साहजिक ही जशी जे पिकतं तेच विकतं, कारण लोकांची गरजच ती आहे असं मला वाटतं. फॅन्टसी लेखन करणं हे मुळात कल्पनाविलासाचं काम आहे आणि तो कल्पनाविलास आपल्याकडे तो निषिद्धच मानला जातो. कारण आणि मुळात आपल्याकडे फॅन्टसी लेखन इतकं आहे, म्हणजे आपण जरी आशियन जरी आपला एक भाग बघितला तरी अगदी अरेबियन नाईट्स पासून आपल्याकडच्या ज्या मिथक कथा आहेत, आपल्याकडची जी पुराण आहेत, या सगळ्यांमधल्या ज्या फॅन्टसी एलिमेंट्स आहेत ते इतके स्ट्रॉंग आहेत की मला वाटतं आपल्याकडे फॅन्टसी कथांचा दुष्काळ नाहीच आहे. या पलीकडे तुम्ही काय लिहिणार आहात हे खरं मोठं आव्हान आहे आणि ते यायला हवंय. ते सिनेमात यायला हवंय का? तर सिनेमात यायलाही हवंय आणि काही सिरीजमधून ते येतंही. पण त्या अनेक परदेशी सिरीज आहेत आणि त्या परदेशी सिरीजपासून इन्स्पायर्ड अशा, जसं गणेश म्हणाला त्याप्रमाणे, तशा त्या हिंदी सिरीज बनत आहेत. हे व्हायला हवंय का? तर नक्की व्हायला हवंय, कारण लोकांना ते आवडते. आता गेम ऑफ थ्रोन्स नावाची खूपच गाजलेली सिरीज आहे. ती म्हटलं तर फॅन्टसी आहे, म्हटलं तर रियालिटी आहे, म्हटलं तर आजच्या काळाला धरून आहे, म्हटलं तर सर्व आदिम प्रेरणा म्हणजे भीती, क्रौर्य, राजकारण, पॉलिटिक्स म्हणजे समाजकारण, सगळ्या पद्धतीच्या भावनांचं एक इतकं उत्तम एक काइंड ऑफ महाकाव्य आहे की म्हणजे हे बनतं आहे. फक्त ते पुन्हा तेच आहे की हे होईल, फक्त ते कधी होईल, कोण करेल यावर सगळं अवलंबून आहे. आणि ह्याच म्हणजे तुम्हाला समजा एखादा कंटेंट जर मराठीतला जो काही लेखनाचा आहे तो चित्रपटामध्ये समजा हे करायचं असेल तर तुमच्या पुढं धारपान सोडून अजून कुठले लेखक दिसतात का की हे आपण मांडू शकतो किंवा अशा प्रकारचं ह्याच्यावर सिनेमा उत्तम होऊ शकतो चित्रशैलीमध्ये? तुमच्या बरेचसे लेखक आहेत, फक्त आपल्याला त्या बाजूने त्या साहित्याकडे बघावं लागेल. आणि फक्त भीती हाच एलिमेंट नाही सोडून द्या, म्हणजे तुम्ही इतरही बऱ्याच गोष्टी आहेत. मी तुम्हाला पुन्हा सांगितलं त्याप्रमाणे अनेक लेखक आहेत ते अपग्रेड झाले नाहीत, त्यामुळे ते थोडक्यात त्यांचं मटेरियल सिनेमॅटिक असूनही सिनेमाचं काय आहे की सिनेमा हा फक्त गोष्टीवर नाही चालत, तो इतर अनेक तंत्र त्याला समृद्ध करतात. बरेचदा सिनेमाची गोष्ट तुम्ही गोष्ट म्हणून मांडाल, साहित्य म्हणून, तर तिचा दर्जा खूपच, त्याला तुम्ही गुण खूप कमी द्याल. पण जेव्हा तो सिनेमा म्हणून पडद्यावर येतो तेव्हा त्याच्यात इतर जी तंत्र आहेत ते त्या सिनेमाचे गुण इतके वर करू शकतात, त्यावेळी गोष्ट गौण ठरते, तंत्र पुढे जातं. बरेचदा तंत्राला पूरक अशी ती गोष्ट ठरते, बरेचदा गोष्टीला पूरक तंत्र ठरते. बरोबर. यानंतर राऊत यांना प्रश्न आहे की मराठी आणि इंग्लिशचं हे झालं, पण हिंदी किंवा इतर काही भाषांमध्ये अशा प्रकारचं साहित्य सध्या काही निर्माण होतंय का की अभ्यासक म्हणून किंवा एक समीक्षक म्हणून आपण
या स्वरूपाचं किंवा इतर भारतीय भाषांमध्ये याबाबतचं काही आपलं याबाबतची माहिती आहे का? हिंदी या भाषेमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये अशा प्रकारचं साहित्य येतं किंवा सिनेमा असतील, सिरियल्सच्या माध्यमातून ते खूप मोठ्या प्रमाणात येतं आणि तिथे तंत्राचाही चांगला उपयोग केला जातो. मला असं वाटतं की मराठीमध्ये आपण त्या बाबतीत बरेच कमी पडतो. कदाचित बजेट हा एकही महत्त्वाचा विषय असू शकतो, पण ते तंत्र आपण का वापरू नये, किंवा जसं मी आता थोड्या वेळापूर्वी म्हटलं होतं की हा वाचक जो आहे किंवा जो श्रोता आहे तो अनभिषिक्त सम्राट आहे. मग त्याच्या मनाच्या ज्या गरजा आहेत, त्याच्या ज्या जाणीवा आहेत, त्या जाणीवा लेखकांनी तपासून तशा पद्धतीने जर दिलं तर निश्चितच लोक त्याला स्वीकारत असतात. पण लेखक म्हणून किंवा दिग्दर्शक म्हणून सिनेमाच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी पुढे येतात तिथे कुठेतरी आपण तंत्राच्या बाबतीत मागे पडतो आणि म्हणूनही मला असं वाटतं की आपण मागे आहो असं वाटतं. खरं तर ही प्रतिभा आपल्याकडे भरपूर आहे. मराठीमध्ये खूप चांगले प्रयोग होऊ शकतात. या पूर्वीच्या पिढ्यांनी केले, पण नव्या पिढ्यांनी पण त्या पद्धतीने पुढे यावं तरच आपल्याला अधिक चांगल्या रीतीने. आणि रहस्य कथा हा भाग तर खूप प्रत्येकाच्या मनाला भावणारा असतो. जेव्हा आपण एखादी रहस्य कथा बघतो तेव्हा आपलंही डोकं तिथे काम करत असतं, आपलेही स्वतःचे विचार तिथे असतात आणि आपलंही कन्क्लुजन आपण तिथे निर्माण करत असतो. पण मग त्याला कुठेतरी धक्का देण्याचं तंत्र जेव्हा लेखक वापरतो तेव्हा तो विस्मय त्याला वाटतो की अरे मला असं वाटलं होतं आणि हे असं झालं. हे कुठेतरी जर झालं तर निश्चितच या पद्धतीने पुढे कथा जाऊ शकेल. कथा आता चर्चा थोडीशी सिनेमा आणि OTT आली थोडी फक्त थोडी गेली. मी तिला पुन्हा तुम्ही साहित्यावर आणतो. मी हिंदीचा प्राध्यापक आहे, त्यामुळं जयदीपने जो प्रश्न विचारला त्याला हिंदीमध्ये काय आहे, तर भयकथा रहस्य कथा हा जर फॉर्म हिंदीमध्ये पाहिला तर खूप हिंदीच्या म्हणजे आधुनिक काळातील आरंभाच्या वेळी देवकीनंदन खत्री नावाचे लेखक होते. त्यांनी चंद्रकांता आणि चंद्रकांता या कादंबऱ्या हिंदीमध्ये उपन्यास म्हणतात लिहिल्या आणि त्याच्यावर TV सिरीज पण बनली. म्हणजे यक्कू नावाचं पात्र होतं, बऱ्याच सातपंजरांनी पाहिलं असेल आणि मुलं त्याचं विडंबन करायचे, बाहेर छानपैकी त्याचं इमिटेशन करायचे. त्याकरता तो भाग जर सोडला तर हिंदीमध्ये तशी भयकथा रहस्यकथा आजच्या काळामध्ये अस्तित्वात तशी नाही. ही माय मराठीचं मोठेपण आहे की आपल्याकडे रत्नाकर मतकरी आहेत, G.A. कुलकर्णी आहेत, नारायण धारप आहेत, सुहास शिरवळकर आहेत आणि जो मला मोठा उल्लेख जयदीपने केला ते आपलं बलस्थान आहे, मोठेपण आहे मराठीचं. हिंदीचा जर विचार केला तर काही म्हणजे नंतर आगेसारखे जे गूढवादी लेखक आहेत तर तो फॉर्म तिथं सापडतो, परंतु ते मुळात गूढवादी लेखक वगैरे नाही, ते सहज सापडतं तिथे. आणि आजचा जर विचार केला तर के हरिकुमार वगैरे या नावाचे लेखक जे आहेत, कुमुद हजारिका या भयकथा लेखिका आहेत, परंतु त्याचा जो साहित्यिक फॉर्म मराठीनं अत्यंत उत्तम प्रकारे हाताळलेला आहे तो तसा हिंदीमध्ये अस्तित्वात नाही. बाकी गुलशनंदा, वेदप्रकाश शर्मा वगैरे हे जे लेखक आहेत यांना हिंदीमध्ये साहित्यिक म्हणून अजिबात स्थान नाही. मराठीनं ते स्थान तसं आपल्याला भलेही आपण अगदी मेन स्ट्रीममध्ये त्याला समजत नाही, परंतु साहित्य आपण ते साहित्य आहे असं आपण समजतो. हिंदीने त्यांना अगदी आपण जे पॉकेट बुक्स म्हणतो या टाईप आणि तसं आहे, पण ते म्हणजे अगदीच त्याला साहित्य म्हणावं असं पण नाही. तर तुलना जर केली तर रहस्यकथा, भयकथा आणि गूढकथा या बाबतीत आणि अगदी विज्ञान कथामध्ये सुद्धा मराठी सरस आहे. खूपच छान त्यांनी आपल्याला एक दिलासादायक बातमी दिली आहे. आपण हिंदीत याच्याही पेक्षा अधिक हिंदीत इथेही आपण पुढे आहोत, ही फारच चांगली गोष्ट आहे. मला एक मुद्दा इथे असा मांडायचा आहे की फॅन्टसीकडे पुन्हा वळतो. तुझा मूळ प्रश्न फॅन्टसीच्या संदर्भात होता. आपल्याकडे ना फॅन्टसी म्हणजे आपल्याला म्हणतो परीकथा किंवा जे काही म्हणतो ते, मला असं वाटतं की आपल्याकडे परीकथाच नाही आहेत, फेरीटेल्स नाहीच आहेत आपल्याकडे, आपली संस्कृतीच नाही आहे ती. आता आपल्याकडे यक्ष आहेत, किन्नर आहेत, अप्सरा आहेत,
गंधर्व आहे, आणखीन पंचतंत्र आहे, ईसापनीती आहे, बऱ्याच गोष्टी आहेत आपल्याकडे. पण परिकथा ॲक्च्युअली असे नाही आहेत आपल्याकडे, कारण ती आपली संस्कृती नाही आहे. आणि तिकडे पाश्चात्य देशांमध्ये परिकथा या आपोआप उमलल्या, ॲलिस इन वंडरलँड असतील किंवा आणखीन काही वगैरे. तिकडे त्यांना सहज इंग्रजी भाषेला शिरकाव अन्यत्र करता आला. मराठीमध्ये आपल्याला इथून आपण या खजिन्यातनं काहीतरी उचलायचं आहे आणि ते आपण पुढे आणायचं आहे, हे आपल्या लेखकांना सुचलंच नाही बहुतेक. आणि तिथे घोळ झालेला आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, अजूनही इथून पुढे सुरू करता येईल ते. पण आपल्याकडे मराठी मातीतली अस्सल परिकथा निर्माण व्हायची अजून, असं माझं मत आहे. त्यामुळे फॅन्टसीचा जो प्रश्न होता, त्यामुळे आपल्याकडे फॅन्टसीज तितक्या चांगल्या पद्धतीने निर्माण नाही होऊ शकल्या. बाहुबलीसारखा चित्रपट, आता पुन्हा मी चित्रपटाकडे येतो, ती एक फॅन्टसीच होती. मग अशी गेम ऑफ थ्रोन्सचा उल्लेख त्यांनी केला, ती एक फॅन्टसीच आहे. पण आपल्याकडे मला असं वाटतं की फॅन्टसी नाही अशातला भाग नाही, भरपूर फॅन्टसीज आहेत. अनेक आत्मचरित्र फॅन्टसीच्या लेवलला आहेत. त्यामुळे आपल्याकडे भरपूर पडली, पण ती इतस्ततः विस्कळीत आहे. ती गोळा करून आपण काहीतरी त्याचं केलं पाहिजे चांगलं, असं मला वाटतं. याला सर, फॅन्टसीबद्दल बोललात, मराठी कथांबद्दल. मला असं सांगावंसं वाटतं की लीळाचरित्रामध्ये अशी एक अतिशय सुंदर फॅन्टसी कथा येते, ती लवणाक्ष राजाची कथा. आणि अगदी 17 घटितांमधून घडत जाणारी ही कथा जेव्हा आपण वाचतो तेव्हा विस्मय आपल्याला वाटायला लागतो की अरे बापरे, एवढं सगळं आमच्या मराठी भाषेमध्ये वैभव आहे. पण कुठेतरी आपण या सगळ्या गोष्टींना पुन्हा एकत्रितही करू शकलो पाहिजे, असंही मला या ठिकाणी वाटतं. ओके, तर सरांना एक प्रश्न, किंवा मगाशी आपण ह्याच्या आधी चर्चा केली की तुम्ही की आपल्याकडं बुद्ध आहे, त्यामुळं आपल्याकडं भयकथांचा किंवा एक रूपाचा हे नाही, तर ती काय मांडणी आपली आहे, तो काय विचार आहे, त्याबद्दल थोडं सांगा. बुद्ध आहे आपल्याकडे, बुद्धाचं तत्वज्ञान आहे, किंवा ज्या देशांमध्ये बुद्धाचं तत्वज्ञान गेलं किंवा तिथं ह्या भयकथा किंवा ह्या नाही दिसत. अरे हा हे पण गुढच आहे नाही काय ते काहीतरी आहे, हा माहितीला पण. मला म्हणजे हा खरं तर आपल्या मोठ्या मोठ्या पंडितांनी सोडवायचा प्रश्न आहे हा, की आपल्याकडे हे सगळं रहस्यकथा, गूढकथा, भयकथा हे सगळं आपल्याकडे का चाललं नाही. का आपण बहुतेक मोक्ष आहे आपल्याकडे, पुनर्जन्म आहे, त्यामुळे आपल्याला मृत्यूची भीतीच वाटत नाही की काय. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की अरे काय सोने काय जाने काय, पुन्हा होणारच आहे पुन्हा सगळं. हे जेनेटिकली आपल्याकडे येत असल्यामुळे आपल्याला भीतीच वाटत नाही भूताची. कोण तो गेले जन्मीचं काहीतरी ती कोणतरी राहिलंय तिचं वगैरे वगैरे वगैरे. हे आपल्याकडे असं वाटतं की आपण त्याबाबत फार लाईटली घेतो भूतांना, किंवा त्यांना आपण सिरियसली घेत नाही. भूत आपल्यावरती खूप रागावतील. खरं तर आपण त्यांना सिरियसली घेतलं पाहिजे. ते आणखीन एक दुसरा एक महत्वाचा मुद्दा माझ्या डोक्यात आलाय, तुम्ही जस्ट एक चर्चेला, म्हणजे तुम्ही सगळ्यांनी सुद्धा हा विचार केला पाहिजे की बुद्धाचं तत्वज्ञान जिथे जिथे पोहोचलं, जिथे जिथे रुजलं, त्या देशांमध्ये रहस्यकथा, भयकथांना स्थान नाही आहे. असं एक ढोबळपणाने आपल्याला म्हणता येईल. जपानमध्ये विशेष नाही आहे, चीनमध्ये काय आपल्याला माहितीच नाही आहे. पण गॉथिक जे कल्चर आणि गॉथिक जॉनर मधून जे काही आलं युरोप किंवा आणखी तिथून, तिथे मात्र भूतांना अत्यंत पोषक, भयकथांना अत्यंत पोषक, रहस्य, मिस्टिक त्याला एक जो फ्लेवर होता, ते सगळं तिथून आलं आपल्याकडे. आणि आपण ते उचलायचा प्रयत्न केला यथाशक्ती. पण मला असं वाटतं की गॉथिक वर्सेस बुद्ध धर्म किंवा बुद्धाचं तत्वज्ञान याच्या भांडणामध्ये आपल्या हातून काही निसटलंय की काय, याचा कोणीतरी विचाराने चांगली समीक्षा करायला हवी असं मला वाटतं. याला जोडून आपल्याकडं मराठीमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन जी चळवळ होती आणि एकूण चळवळींचं महाराष्ट्रातलं हे होतं, त्याच्यामुळे अशा प्रकारचं लेखन कमी आहे का काय, किंवा अशा प्रकारचं आज कोण बाबा मी लिहिलं तर याला म्हणजे कोण येतं का काय माझ्या अंगावर हे लिहिलं म्हणून, असं काही आहे का? नाही नाही, मला नाही वाटत असं. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा इतका प्रचंड पगड आपल्या समाजावर असता तर म्हणजे आपण खूपच विकसित आणि खूपच भारी असतो. पण तसं दुर्दैवाने नाही आहे.
मी लोकप्रभा नावाच्या एका साप्ताहिकाचा संपादक होतो. मी एक किस्सा सांगतो, 2 मिनिटात. लोकप्रभा नावाच्या साप्ताहिकाचा संपादक होतो तेव्हा माझ्याकडे पुण्याच्या एक बाई आल्या. त्या एका पुण्यातल्याच, तिकडे सगळंच ऐतिहासिक आणि प्राचीन आहे म्हणा आमच्या पुण्यात, पण तरी सुद्धा त्या बाई एका हेरिटेज बंगल्यात राहत होत्या. आणि त्या आल्या आणि माझ्या केबिनमध्ये उभ्या राहिल्या आणि मला म्हणाल्या की आपण दोघंच नाही आहोत केबिनमध्ये, तिसरी एक व्यक्ती तुमच्या पाठीमागे उभी आहे. मला लक्षात आलं की हे काहीतरी गडबड आहे. पण त्यांनी सांगितलं की त्यांच्या घरी एक अँग्लो इंडियन बाईचं भूत आहे आणि ती त्यांची मैत्रीण आहे आणि त्या गप्पा वगैरे मारतात त्यांच्याशी. आणि त्यांनी एक मोठा चांगला दणकट एक 40-50 पानी लेख घेऊन आले ते लिहून, आणि हे छापा म्हणाले तुमच्याकडे. त्या बाईशी बोलून केलेलं आहे. मी ते वाचलं आणि ते मला इंटरेस्टिंग वाटलं आणि मी ते काटछाट करून अगदी छोटासा करून त्या बाईंना करून ते मी छापलं लोकप्रभात आणि कव्हर स्टोरी केली त्याची. आणि तिथे असं लिहिलं की लोकप्रभा याच्यावरती विश्वास ठेवत नाही, पण ते रात नावाचा सिनेमा होता बघ, त्यातलं एक ओमपुरीचं एक वाक्य ते माझ्या लक्षात राहिलं होतं की एक दिवा पेटलाय अंधारात, त्या दिव्याचा जो प्रकाश आहे त्याच्या दायऱ्यात जे दिसतं आपल्याला तेच आपण सत्य मानतो, पण त्याच्या पलीकडे जो अंधार आहे तिथे सुद्धा काहीतरी अज्ञात अनामिक आहे ते आपल्याला माहीत नाही आहे, म्हणून ते नाही आहे असं समजण्याचं कारण नाही, असं त्यातलं एक वाक्य होतं. ते वाक्य मी तिथे टाकलं आणि तो डिस्क्लेमर टाकला. पण तू म्हणतोस तसंच घडलं. मला दुसऱ्याच दिवशी दाभोळकरांचा, तेव्हा ते होते मोठे दाभोळकर, त्यांचा फोन आला आणि त्यांनी मला खूप म्हणजे भूताने झपटल्यानंतर सुद्धा एवढा त्रास होणार नाही, एवढं चांगली माझी बिनपणाने केली की ही तुझ्याकडून अपेक्षा नाही की ती घाणेरडं ते लिहिलंयस, ती बाई काय वेडी बाई आहे आणि तिचं काय तू छापतोस, तुला काय कळतं का वगैरे. पण मी एक चर्चेला मुद्दा यावा म्हणून मी ते केलेलं होतं. पण नाही झाली चर्चा, आपल्याकडे कोणी चर्चाच करत नाही ना. हे मला असं वाटतं की आपण अधिक ओपन व्हावं. जर का भीती वाटत असेल तर वाटू दे, नाही वाटली तर छा मी घाबरत नाही असं म्हणा. पण हे सगळं एकदा जर सुरू तरी होऊ द्या ना सकारात्मक पद्धतीने, ते आपण सगळ्यांनी मिळून सुरू केलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणूनच मला असं वाटतं की आपण साहित्याकडे कधी कधी कलात्मकता म्हणूनही बघितलं पाहिजे. केवळच त्याच्याकडे खूप आपल्याला सिरियसली काही घ्यायचं आहे आणि त्यातून आपल्याला एक आदर्श समाज व्यवस्था निर्माण करायची आहे, ह्यापेक्षा एक आनंदाचं व्यासपीठ म्हणून का त्याच्याकडे बघू नये, हाही मला महत्वाचा प्रश्न वाटतो. खूप छान प्रश्न जयदीपने असा केलेला आहे की अंधश्रद्धा आणि वैचारिक साहित्य याचा परिणाम झाला का. तर त्याचा अगदीच परिणाम झाला नाही असं म्हणता येणार नाही. त्याचा परिणाम नक्कीच झालेला आहे, वैचारिक साहित्याचा झालेला आहे. आपसात जे म्हणजे प्राध्यापक शिक्षक बोलतात किंवा थोडे ज्येष्ठ मंडळी बोलतात, त्याचा परिणाम नक्कीच झालेला आहे. त्याच्याही पेक्षा जास्त परिणाम कशाचा झाला या संदर्भात मला एक वाक्य इथं सांगावं वाटलं म्हणून मी मागून माझ्याकडे घेतला. गावामध्ये एक अगदी खेडूत माणसाचं एक वाक्य मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. ते वाक्य असं आहे, अगदी खेडूत, डोक्यावर फेटा वगैरे असलेला, धोती असलेला माणूस. त्याचं वाक्य असं आहे की गावामध्ये लाईट आली, लाईट म्हणजे इलेक्ट्रिसिटी, आणि भूतं पळाली, भूतं संपली. या वाक्याचा अर्थ काय? या वाक्याचा अर्थ असा आहे की जशी जशी टेक्नॉलॉजी आली, म्हणजे दिवे लागले, ते दिवे मोठमोठ्या दिवे लागल्यामुळं जिथं भूताची ठिकाणं वगैरे होती, जी भीतीची ठिकाणं असायची गावामधली, तिथे ते उजळून गेल्यामुळे लोक तिथं त्यांचं भिणं कमी झालं. आणि मग तंत्रज्ञान आपण बघतो वेगवेगळ्या ठिकाणी आलेलं सगळं, याचा म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन आणि वैचारिक साहित्यापेक्षा दुप्पट तिप्पट गतीनं परिणाम एक मोठा हे झाला, नक्कीच झालेला आहे. आणि त्यामुळे ही भूताची भीती जी आहे ती तशी याला जोडून एक स्मशानं पण गावात आली. हा, स्मशानं गावात आली. 12 दिसेनाशी झाली गावातली, 12 संपली, पिंपळावरचा मुंजा गेल. हा, आणि स्मशानं आता थोडीशी बरी पण केली. हा, स्मशान भीतीच असण्याचं काही कारण नाही असं ह्या आपल्या जोडून एक. पण इकडं अजून एक निरीक्षण नोंदवायचंय की असं सगळं असलं तरी शाळांमध्ये आपण हॅलोवीन साजरा करायला लागलो. हा पण एक आपल्यातला हे आहे, म्हणजे पितृ पंधरवड्याला
एकीकडं हे करायचं, पण हॅलोवीन मात्र मुलांचे डोळे रंगवाई काळे करायचे वगैरे तिथपर्यंत पण आपला प्रवास आहे. म्हणजे विरोधाभास मी तुम्हाला फक्त हे करायचं. याला जोडून एक वाक्य मी या ठिकाणी सांगू इच्छितो की जसं टोकेकर सरांनी सुरुवातीला प्रश्न केला की तुमच्यापैकी किती जणांनी भूत बघितले. आता मला माहिती ही व्यक्तिसापेक्ष उत्तरं असू शकतात. मी तर नक्कीच बघितलेलं नाही. आणि रत्नाकर मतकरींच्या ज्या मुलाखती आहेत किंवा त्यांचं जे काही बऱ्याचशा याच्यामध्ये भूमिका लिहिलेल्या आहेत त्या भूमिकांमध्ये ते स्पष्टपणे संकेत देतात आपल्याला की त्यांनी काही भूत वगैरे पाहिलेलं नाही. परंतु ते असं म्हणतात की प्रत्येक अनुभव मीच घ्यावा याची काही आवश्यकता नाही. लेखकासाठी ते शक्यही नसतं. इतरांचे अनुभव लेखक स्वीकारू शकतो आणि त्याला विकसित करू शकतो. म्हणजे स्पष्ट आहे की त्यांनी ते इतरांचे अनुभव तसे घेतलेले आहेत. मतकरींचा मोठेपण यामध्ये आहे की ते स्पष्ट म्हणतात की भूतकथा किंवा या प्रकारचं जे साहित्य आहे ते लोकांमध्ये भीती निर्माण करणं किंवा अंधश्रद्धा निर्माण करणं यासाठी नाही. आणि माझं वैयक्तिक मत सुद्धा असं आहे की जर ते त्यासाठी असेल भीती निर्माण करण्यासाठी वगैरे तर ते तसं नसलेलं बरं. अंधश्रद्धा निर्माण करणार असेल तर ते तसं ते नसलेलं बरं. मग ते कशासाठी हवं तर मानवामध्ये जे सहज गुण आहे आपण भीतो ती भीती अनुभवण्यापुरतंच ते असायला हवं किंवा त्यातून नवीन काही मार्ग निघतो का यासाठी असायला हवं. मी एक उल्लेख या ठिकाणी नक्कीच करेन की गणेश मतकरींनी एका पुस्तकाची प्रस्तावना लिहिलेली आहे. तर त्या प्रस्तावनेमध्ये बहुतेक संभ्रमावस्थेच्या लाटा याची प्रस्तावनेमध्ये म्हणजे येणाऱ्या ज्या अनर्थाच्या ज्या संभावना आहेत गॅस चेंबर ही कथा स्वतः इतकी मोठी आणि महान कथा आहे असं मला वाटतं. म्हणजे भूतच असावं भयकथेसाठी हे गरजेचं नाही. म्हणजे गॅस चेंबर ही जर कथा वाचली आपण तर आपल्या सभोवताली म्हणजे खरं म्हणजे रत्नाकर मतकरींनी मराठीला या दृष्टीनं या कथेने एक नवीन दिशा दिलेली आहे की ही सुद्धा भय आहेत आसपासची ती अनुभवा आणि ती लिहा. या दृष्टीने सुद्धा आपण या सर्व गोष्टींकडे पाहिलं हवं. गणेश मतकरींना काय मुद्दा काय नाही. मी आता आपलं उशीर झालेलाच आहे. मी फक्त एक तू मगाशी फॅन्टसीचा उल्लेख केलास त्यामुळे मी एक आपल्याकडे अलीकडेच जास्त करून लिहिला गेलेला एक हा प्रकार फॅन्टसीचा म्हणजे मॅजिक रिअलिझम. मॅजिक रिअलिझम म्हणजे बेसिकली वास्तव पद्धतीची मांडणी पण त्याच्यामध्ये काहीतरी मॅजिकल असणं हे गृहीत धरलेलं आहे की ते सुद्धा आहे अस्तित्वात अशा पद्धतीचं. आणि या पद्धतीचं काही थोडं लेखन प्रणवनी केलंय. थोडं निखिलेश चित्रेचा गॉगल घातलेला घोडा नावाचा जो संग्रह आहे पपायरसनी काढलेला त्याच्यामध्ये सुद्धा मॅजिक रिअलिझमच्या पद्धतीच्या कथा. आणि हा आजच्या काळामधल्या जास्त वास्तववादी पद्धतीच्या फॅन्टसीजच आहेत असं म्हणायला लागेल. जरी यांच्यामध्ये ती भव्यता जशी गेम ऑफ थ्रोन्स वगैरेची जी भव्यता आहे ती नसली तरी आणि ती असू शकते. म्हणजे काही मॅजिक रिअलिझमच्या कथांमध्ये ती असूही शकते. पण हा अधिक एक नॉर्मलाइज झालेला अलीकडच्या काळामध्ये अस्तित्वात असलेला अपडेट झालेला फॉर्म. गोडबोले मॅडम एक 2 मिनिट. शेवटाकडं आपण या त्याचा हे करतोय समाप्त करतोय. भीती गूढ आणि रहस्य कथेचं या संदर्भातलं सगळ्यांनी वेगवेगळ्या लोकांनी आपापलं मत मांडलं आणि आकलनाचा पण मुद्दा त्यामध्ये आला आणि एकूण साहित्याचा एक सिनेमा साहित्य असं दोन्ही हे आलं. सहभागी सर्व लोकांचं मी धन्यवाद देतो सगळ्यांना. आणि ग्रेसनी म्हणलंय भय इथले संपत नाही. त्याचा संदर्भ वेगळा आहे पण हे एक भय हे आदिम काळापासून ऋषिकेश म्हणले त्याप्रमाणे चालत आलेलं आहे. ते सुरू राहील. त्याचं साहित्यातलं दर्शन पण येत्या काळात दिसल आणि त्याला एक राजमान्यता आणि एक प्रतिष्ठा मिळेल. समीक्षकांच्या चौकटीमधनं पण त्याच्याकडं एक सकारात्मक आणि ते काही गावकुसा बाहेरचे लेखक नाहीत. हे सगळं ते गावकुसा बाहेरचे नाहीत ते गावातलेच लेखक आहेत असा पण एक विचार त्यातनं दिसल अशी आशा व्यक्त करतो. मग अशी कार्यक्रमामध्ये सगळ्यांचे सत्कार झाले. कार्यक्रमाचं निवेदन ज्यांनी केलं ते श्रीकांत कात्रे सर यांचा सत्कार राहिलेला आहे. तर मी गोडबोले मॅडमना अशी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि प्रभातचे संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार साताऱ्यातील श्रीकांत कात्रे यांचा सन्मान करावा. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये आजच्या मराठी साहित्यात भयकथा रहस्यकथा आणि गूढकथा यांचा इतका दुष्काळ आहे याच्यावर आपण एक साधारण